आपला पुढचा जो टॉपिक आहे सत्तेचे हस्तांतरण फक्त एका पेजमध्ये मी कव्हर केलेला आहे. ओके, कारण याचे जर तुम्ही पीवायक्यू जर बघितलात तर याच्यामध्ये खूप डेप्थ मध्ये विचारलं जात नाही. 2 ते 3 टाईपचे प्रश्न येतात. एक सगळ्यात आवडता त्यांचा प्रश्न आहे की सिक्वेन्स लावायला सांगतात. ते झालेल्या घटना देतात, त्याला कालानुक्रमे लावा असा त्यांचा एक प्रश्न असतो. त्यासाठी आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट डेट विचारली तर ओके, याच्याहून पुढे जाऊन खूपच जास्त डेप्थ मध्ये गेले तर ते याच्यातलं काही योजनांबद्दल डिटेलमध्ये विचारतील, ज्या योजनेत काय तरतुदी होत्या वगैरे. ओके, पण तिथं ते मला वाटत नाही की तेवढ्या लांबपर्यंत ते जातील. तर बघा, सत्तेकडे हस्तांतरण ऑगस्टच्या घोषणेपासूनची सुरुवात आहे. ओके, ऑगस्टची घोषणा आहे. कधीची घोषणा आहे? 1940 ची घोषणा. क्रिप्स योजना कधीची आहे? 1942. राजाजी योजना जुलै 44. गांधी जिना बोलणी सप्टेंबर 44 आहे. ओके, देसाई लियाकत 1945 आहे. इथंपर्यंत तुम्ही एक भाग करा, वरचे 5 लक्षात राहण्यासाठी तुम्हाला बरं पडेल. त्याचा खालचा एक भाग करा. त्याच्यामध्ये वेव्हेलची योजना, सिमला परिषद, कॅबिनेट मिशन, ऍटलिक घोषणा, माउंटबॅटन योजना आणि स्वातंत्र्याचा इतिहास. खाली सगळे इंग्रजांनी घेतलेले ऍक्शन्स आहेत. 6 पासून खाली ते तुमच्या लक्षात राहतील. वरती इंग्रज प्लस इंडियन लोकांनी घेतलेले ऍक्शन्स आहेत. ते तुम्हाला लक्षात राहायला काहीच हरकत नाही. ठीक आहे, तर बघा अजून एकदा रिव्हिजन करू आपण. ऑगस्टची घोषणा, ऑगस्टच्या घोषणेनंतर क्रिप्सची योजना, राजाजी योजना, गांधी आणि जिनांची बोलणी, देसाई आणि लियाकत. ओके, इतकं फक्त लक्षात ठेवा की वरती जर आपण बघितलं क्रिप्स पासून ते वेवेल पर्यंत जर बघितलं किंवा देसाई पर्यंत बघितलं तर व्यक्तींच्या संबंधित काहीतरी घटना घडल्या, त्यांच्या नावाशी जोडून असलेल्या घटना आहेत. ओके, क्रिप्स, राजाजी, गांधी आणि देसाई. ओके, त्याच्या पुढे जून 45 मध्येच वेवेल झाली. वेवेलच्या योजनेवरती आधारित आपली पुढची परिषद होती सिमला परिषद. ओके, सिमला परिषदेनंतर आपली कॅबिनेट मिशन आहे. कॅबिनेट मिशन नंतर ऍटली घोषणा, माउंटबॅटन योजना आणि स्वातंत्र्योत्तर भारत. हा सिक्वेन्स आपल्याला माहितीच असला पाहिजे. हे तुम्ही पुन्हा पुन्हा वाचून लक्षात ठेवा. ओके, आता आपण पुढे जातोय ते स्वातंत्र्योत्तर भारत. ओके, आपला इथं आपण घेणारा हा शेवटचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर एक कला विषयीचे एक टॉपिक आहे, तो छोटा टॉपिक आहे, तो लवकर होऊन जाईल आपला. पण याला जास्त वेळ लागेल. मोर दॅन 100 पेजेसच्या या नोट्स आहेत आपल्याला स्वातंत्र्योत्तर भारत. ओके, मागच्या 2 वर्षामध्ये थोडस वेटी त्याचं 8-9 मार्कांपर्यंत पोहोचलेलं आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही बघितलं तर हा टॉपिक 12 ते 15 मार्काला येत होता. ओके, आणि कम्पॅरेटिव्हली तो थोडासा स्टॅटिक आहे. ओके, म्हणजे यांना प्रश्न विचारण्यासाठी मला असं वाटतं की 2 सोर्स मधून ते जनरली प्रश्न विचारतात. एक जो सोर्स आहे त्यांचा तो बिपिनचंद्र आफ्टर इंडिपेंडन्स, आणि दुसरा एक सोर्स आहे तो 12वीचं एनसीईआरटीचं पुस्तक, इंडियन पॉलिटी नावाचं पुस्तक आहे. तर आता इथं जे आपण पुस्तकात इन्क्लूड केलेलं आहे ते आपल्या नोट्समध्ये इन्क्लूड केलं आहे ते आफ्टर इंडिपेंडन्स बिपिनचंद्रच्या नोट्स आहेत. त्याच्यातल्या जवळपास एक 300-350 पेजेसच्या नोट्स आपण काढलेल्या आहेत, त्याच्यावरती आपण घेतोय. आणि दुसरा जो त्यांचा सोर्स आहे तो 12वीचं एनसीईआरटीचं पुस्तक. त्याची हवी असेल तर तुम्हाला मी पीडीएफ ग्रुपवरती अपडेट करून देतो, ते तुम्ही वाचून घ्या. ओके, दोन्हीकडे डेटा सिमिलर असेल, एका दुसरा डेटा थोडाफार वेगळा असू शकतो. ओके, दोन्ही इन्क्लूड न करण्याचं कारण ओव्हरलॅप खूप होत होता, त्यामुळे आपण ते केलेलं नाही. तर आता बिपिनचंद्रमध्ये आपण बघूया. यामध्ये आपण स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीचे चॅलेंजेस बघू, नेहरू काळ बघू, त्याच्यानंतर गांधी आणि इंदिरा गांधी आणि राजीव गांधींपर्यंत आपण बघणार आहोत. ओके, 1 बाय 1 इव्हेंट बघूया. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी येतील, म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन पर्यंत सायन्स टेकच्या पण गोष्टी याच्यात इन्क्लूड आहेत. ओके, चल पुढे आपण जाऊया टॉपिककडे. बघा, पहिला याच्यातला टॉपिक आहे नवे पर्व नावाचं टॉपिक आहे बिपिनचंद्रमध्ये. 14 ऑगस्टच्या रात्री नेहरूंनी जे भाषण केलं होतं त्याला काय म्हणतो आपण? नियतीचा करार मराठीमध्ये म्हणतो आपण, नियतीचा करार. ते भाषण काय आहे ते तुम्ही युट्यूब वरती ऐकून घ्या. ओके, त्याचं मराठी ट्रान्सलेशन करून घ्या, इंग्लिशमध्ये पण लिहून घ्या. तर जर तुम्हाला प्रश्न आला एसए मध्ये तर तो तुम्हाला कोट लिहिता येईल. ओके, आता 75 वर्ष कंप्लीट होत आहेत आपल्या स्वातंत्र्याला झालीत, तर त्याच्या आधारावरती प्रश्न आला इंग्लिशला, एक एसएस थोडा कम्पॅरेटिव्हली सोपा असतो. जर आपल्याला त्या विषयावरती लिहायला आलं की भारताची प्रगती, आता भारत कुठे आहे, भारताचं भविष्य काय आहे, असं काही आलं तर त्याच्यावरती तुम्ही या कोटने सुरुवात करू शकता. ओके, नीतीचा करार हा कोट तुम्ही ऑनलाईन बघून घेणार आहात, नोट्स मध्ये इन्क्लूड करून घेणार आहात. आपल्या ज्या एसीच्या नोट्स आहेत ना त्यामध्ये ऍड करून घ्या. पुढे स्वातंत्र्यानंतरचे मूलभूत उद्दिष्ट. मूलभूत उद्दिष्ट काय होतं स्वातंत्र्यानंतर? एक संघ राष्ट्र निर्मिती हे आपलं मूलभूत उद्दिष्ट राहिलेलं आहे. एक संघ राष्ट्र निर्मिती. आता आपल्याला याच्यावरती तो प्रश्न बनवू शकतो ना, स्वातंत्र्यानंतर मूलभूत उद्दिष्ट आहे स्वावलंबी बनणे, अन्नधान्याचा प्रश्न मिटवणे, किंवा अजून काहीतरी ऑप्शन टाकेल. तर हे लक्षात काय ठेवायचं, एक संघ राष्ट्र निर्मिती. का बरं?
स्वातंत्र्याच्या आधी सगळ्यात मोठा प्रश्न कुठला झाला होता? फाळणी झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशात दंगली होत होत्या. त्यामुळे एकसंघ ठेवणं आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यांची मागणी सुद्धा होती. आम्हाला आमच्या भाषेनुसार वेगळं राज्य द्या वगैरे. त्यामुळे पहिलं जे चॅलेंज होतं आपल्या त्यावेळच्या नेत्यांसमोर ते म्हणतं एकसंघ राष्ट्र निर्मिती. पुढे बघा, एकसंध राष्ट्रीय अर्थव्यवस्था घडविण्यास विशेषतः सुरुवात झाली ते 1955. भारताच्या अर्थनीतीबद्दलची विशेष प्रमाणात जी सुरुवात झाली ते 1955 पासून. कधीचं? औडी सेशन, काँग्रेसचं औडी सेशन 1955 लक्षात घ्यायचं आहे. याशी जोडून दुसरा मुद्दा, आपल्या अर्थनीतीला किंवा राजकारणाला सुद्धा समाजवादी वळण मिळालेलं आहे. समाजवादी अर्थव्यवस्था आपण एस्टॅब्लिश करणार आहोत, सोशलिस्ट इकॉनॉमी एस्टॅब्लिश करणार आहोत, हे औडीच्या सेशन मध्ये डिक्लेअर करण्यात आलं होतं आणि तसा काय म्हणतात रेझोल्युशन सुद्धा स्वीकारण्यात आलेलं आहे. त्याच्या पुढे बघा, 1951 ची काही पोझिशन किंवा आकडे आपण बघूया. साक्षरता पुरुषांमध्ये 25% होती आणि स्त्रियांमध्ये ओनली 7.9% साक्षरता होती. इतक्या बिकट परिस्थितीमधून आपण सुरुवात केलेली आहे. आता इथून आपण हळूहळू पुढे गेल्यानंतर लक्षात येईल की कोणत्या परिस्थितीमधून भारत आज उभा राहिला आहे. पुढे प्रादेशिक राजकीय पक्ष उदय बघा. प्रादेशिक राजकीय पक्षांचा उदय कधीपासून आहे? 1960 नंतर 1970च्या दशकामध्ये प्रादेशिक पक्षांची वाढ व्हायला सुरुवात झाली. काँग्रेसला पहिला फटका जो बसला, कधी बसलाय तो? चौथ्या इलेक्शनच्या दरम्यान त्यांना फटका बसला होता. तशी तर थोडीफार सुरुवात नेहरूजींच्या शेवटच्या इलेक्शनच्या काळात झाली होती आणि सगळ्यात मोठा फटका बसला तो चौथ्या लोकसभा इलेक्शन मध्ये. कारण त्याचं एक असं पण कारण होतं की प्रादेशिक पक्षांचा विकास होत होता. संख्या त्यांची वाढली होती. वाढली कधी बघा, 1980 ते 1990च्या दशकामध्ये त्यांची संख्या वाढलेली आहे आणि अनेक ठिकाणी राज्यांवरती यांची सत्ता आलेली आहे. तर तुम्ही बिहार, उत्तर प्रदेश यासारख्या ठिकाणी बघितलात तर लालू प्रसाद यांचा राजद असू दे किंवा समाजवादी पार्टी असू दे, या सगळ्या ठिकाणी, किंवा आपल्याकडे शिवसेना असू दे, साऊथला तर याच्या आधीपासूनच प्रादेशिक पक्षांची सुरुवात झाली होती. ह्याचे डिटेल्स आपण आपल्या जीएसटी सिलेबस मध्ये पाहिलेलं आहे. पुढे भारताबद्दल कोणत्या व्यक्तीने काय भाकितं केलेली आहेत असा प्रश्न आला तर बघा खाली एक सेलिग हॅरिसन नावाचा व्यक्ती आहे. सेलिग हॅरिसन, ते म्हणतात, एक अमेरिकन पत्रकार आहेत, सर्व परिस्थितीचा स्वतंत्र टिकवण्यास सर्वस्वी प्रतिकूल आहे. सर्व परिस्थिती, आता सध्याची सर्व परिस्थिती स्वतंत्र टिकवण्यास सर्वस्वी प्रतिकूल आहे. कोणते राज्य कितपत टिकून राहील याविषयी खरोखर शंका आहे. भारत टिकेल की नाही याच्याबद्दलच खूप साऱ्या लोकांना शंका होती. विशेष करून पाश्चात्य लोकांना असं वाटत होतं की भारतासारखे लोक स्वतःवरती राज्य करू शकत नाहीत, ते त्याच्या लायक नाहीयेत, आमची ती जबाबदारी आहे की तुमच्यावरती आम्ही राज्य करणं. आता ते म्हणू शकत नाही. आता भारत खूप पुढे गेला आणि त्याला एस्टॅब्लिश करण्यामध्ये सुरुवातीच्या नेत्यांचा खूप मोठा आधार आहे, किंवा आधार म्हणण्यापेक्षा बेस त्यांनी उभा केलेला आहे. इथं वाचताना तुमच्या हळूहळू लक्षात येईल की नेहरूंनी काय कामं केली आहेत. नेहरूंना शिव्या घालणं खूप सोपं आहे. आफ्टर इंडिपेंडन्स, तुमच्या समोर जर कोणी नेहरूंना शिवाय घालत असेल, आफ्टर इंडिपेंडन्सचं पुस्तक द्या त्याच्या हातामध्ये की वाच, तुला लक्षात येईल, किंवा आपल्या नोट्सचं पुस्तक द्या, हे घे वाच, तुला कळेल. मग त्याच्यानंतर माझ्याबरोबर चर्चा करायला ये. त्याच्यानंतर बघा नेव्हिल मॅक्सवेल नावाचा व्यक्ती, नेव्हिल मॅक्सवेल, तो टाइम्स पत्राचे पत्रकार ते होते. इंडियाज काय लिहिले ते? डिसइंटिग्रेटेड डेमोक्रेसी, इंडियाज डिसइंटिग्रेटेड डेमोक्रेसी म्हणतोय. सगळ्यांना तीच भीती होती की भारत एकसंध राहणारच नाही, शक्यच नाही. त्याचं पण तेच म्हणणं आहे. या लेखात ते म्हणतात की लोकशाहीच्या पायावरती भारताची इमारत उभारण्याचा मोठा प्रयोग फसलाय, अजून सुरुवात व्हायची आहे, त्याच्या आधीच ते म्हणतात की प्रयोग फसला आहे. या दोघांची नावं लक्षात ठेवा. दोघांनी निगेटिव्ह कमेंट केल्या होत्या. बिपिन चंद्रांनी त्यांना इन्क्लूड केले आपल्या पुस्तकात, त्याचा अर्थ ते मोठे पत्रकार असणार आहेत. या दोघांना लक्षात घ्या. पुढे भारताबद्दल आशादायी बोलणारे पण काही लोक आहेत. मॉरिस जोन्स आपल्याला माहिती आहे, आपण लक्ष्मीकांत वाचताना खूप वेळा यांचे स्टेटमेंट्स वाचतो, तर ते आशादायी होते. ते म्हणतात की भारताबद्दल संशयी मते मांडणे हा एक प्रघात होऊन बसला आहे. त्याच्या पुढे वेरियर एल्विन हे सुद्धा महत्वाची व्यक्ती, यांनी नेहरूंबरोबर आदिवासींसाठीचं काम केलेलं आहे. आदिवासींबद्दल सरकारची पॉलिसी काय असावी ते डिफाईन करण्यामध्ये वेरियर एल्विन यांचं खूप मोठं काम आहे. GS3च्या आदिवासीच्या चॅप्टर मध्ये तुम्ही यांच्याबद्दल थोडाफार रेफरन्स ऐकला असेल किंवा त्यांचे स्टेटमेंट्स पण तुम्ही पाहिले असते. याच्यामध्ये बघा एक इंग्रज विद्वान धर्मप्रचारक आहेत. ते काय म्हणतात, काही असेल
ते असो, भारताच्या भवितव्याबद्दल मी अढळ आशावादी आहे. देशात आज भ्रष्टाचार, संतापलेले तरुण, भ्रमनिराशा आहे, पण श्रेय देण्यासारखे खूप काही आहे. ओके, म्हणजे एक मला लक्षात येतं का, हे स्टेटमेंट सर्व काळी लागू होतं. तुम्ही कितीही पुढे जा, काही जा, हे स्टेटमेंट प्रत्येक राज्याला, प्रत्येक देशाला सर्व काळी लागू होत असतं. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा. आता तुम्ही बघा, हे तुम्हाला स्टेटमेंट परत एकदा हिस्ट्रीमध्ये, निबंधामध्ये वापरू शकता तुम्ही. ओके, असं बोलणारी लोक आज भारताचं कौतुक करत आहेत. तुम्ही आजच्या लोकांचं पण स्टेटमेंट सांगू शकता. तुम्ही आज जर न्यूजपेपरमध्ये बघितलं तर देशाच्या वेगवेगळ्या देशाच्या लिडर्सनी काही स्टेटमेंट्स केलेत भारताबद्दल, चंद्रयान-3 बद्दल. ते स्टेटमेंट्स लिहून ठेवा, तुम्हाला एसएला उपयोगी पडू शकतात. ओके, आणि आपण एक डिस्कस केलं तर बघा की चंद्रयानचा काय फायदा होईल वगैरे. तुम्ही आजचं, उद्याचं, परवाचं न्यूजपेपर वाचत राहा, तुम्हाला कळेल. आजच मी कुठेतरी न्यूज ऐकली की 500-600 करोडच्या चंद्रयानामुळे 31,000 करोडचं प्रॉफिट भारताला किंवा इस्रोला होणार आहे. तर ते कसं होणार आहे, कारण भारताला खूप सारे आता त्यांच्याकडे आमची कामं करून द्या म्हणून मागणी आलेली आहे. तर मग ती कशा प्रकारची कामं आहेत ती बघून घ्या. ओके, स्पेसमध्ये आपलं जे अस्तित्व निर्माण झालंय त्याच्याबद्दल आपण लिहू शकतो किंवा सांगू शकतो. इंटरव्ह्यूच्या अँगलने आपण ते डिस्कस करतो ना, चंद्रयानचं महत्व काय हे आपल्याला माहिती असणं पाहिजे. पुढे बघा, सुरुवातीच्या काळातील उच्च दर्जाचे नेते कोण कोण होते आणि त्या नेत्यांचा पक्ष याच्याबद्दल जोड्या लावायला प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके, सी राजगोपालचारी कुठल्या पक्षाचे होते? स्वतंत्र पक्ष, त्यांचा स्वतःचा पक्ष होता. त्याच्यानंतर बघा, जे बी कृपलानी काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेले होते. ओके, श्यामाप्रसाद मुखर्जी हे हिंदू जातीवादी होते आणि नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये, स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये कुठल्या पोर्टफोलिओचे नेते होते, मंत्री होते? उद्योग मंत्री होते. हे इकॉनॉमिक्स मध्ये आपण अभ्यास करतो. आपल्या सुरुवातीचा इंडस्ट्रियल पॉलिसी मांडत असताना 1948 ची पॉलिसी त्यांनी मांडलेली होती. ओके, पुढे बघा, आचार्य नरेंद्र देव आणि जयप्रकाश नारायण समाजवादी पक्षाचे, पीसी जोशी, अजय घोष, EMS नंबूद्रीपाद साम्यवाद. ओके, हे लक्षात ठेवा. जोडा लावाला खूप वेळा प्रश्न विचारून झालेला आहे, इव्हन GS2 मध्ये पण विचारला गेलेला आहे. त्यानंतर पुढे गुलामगिरीचा अंत आणि स्वातंत्र्याचा उदय झाल्यावरती समाजातील सर्व व्यंगे डोके वर काढतील. तथापि आपण घाबरायचे नाही, आपण आपला समतोल ढळू द्यायचा नाही, तर सर्व गुंताळी यथावकाश सोडवता येतील. महात्मा गांधींचं स्टेटमेंट आहे. स्वातंत्र्य मिळायच्या आधी ते म्हणतात की एकदा का स्वातंत्र्य मिळालं की जे काही आपल्यातली वाईट गोष्टी आहेत किंवा वाईट शक्ती आहेत त्या वरती येणार आहेत. आणि ते म्हणल्याप्रमाणे त्या वरती आल्या सुद्धा, आणि आपण एक एक संघर्ष करत त्यांना शांतही केलेल्या त्या सगळ्या प्रश्नांना. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, आपण मध्ये गांधींमध्ये एक स्टेटमेंट डिस्कस केलं होतं बघा, की आपण जेव्हा बरोबर असतो किंवा जेव्हा गांधी चुकीचा असतो, गांधी जेव्हा चुकीचा असतो तेव्हा इतका तो बरोबर असतो की तो आपल्यापेक्षा अधिक बरोबर असतो. हे आपण डिस्कस केलं होतं ना, तर ते गांधींचं या वाक्यावरून पण आपल्याला लक्षात ते येत आहे. ओके, पुढे बघा, दुसरा आपला टॉपिक आहे वसाहतवादी राजवटीचा वारसा. इंग्रजांनी अनेक क्षेत्रात बदल घडवून आणले होते, पण ते स्वतःच्या स्वार्थासाठी. या काळात दारिद्र्य वाढतच गेले. यावरती आहे ना, एक गुंडर फ्रँक एक व्यक्ती आहे, तो म्हणतो की मागासलेपणाची प्रगती. इंग्रजांच्या काळात भारतात झालेली प्रगतीला तो मागासलेपणाची प्रगती म्हणतो. कोण असं म्हणतं हे स्टेटमेंट आल्यानंतर आपल्याला माहिती असलं पाहिजे. ए गुंडर फ्रँक. ओके, पुढे ब्रिटिश राजवटीची चतुसूत्रे कशी होती बघा. ओके, पहिलं आहे भारताच्या अर्थव्यवस्थेला जगातील भांडवलशाही पद्धतीशी जोडायचं. त्यांचं एक होतं की ओपन मार्केटिंग असलं पाहिजे, जगाशी भांडवलशाहीशी तुम्हाला जोडायचं आहे. दुसरं, ब्रिटिश उद्योगधंद्यांच्या सोयीसाठी उत्पादनाची विचित्र पद्धत आणि आंतरराष्ट्रीय श्रम विभागणी भारतावरती लादणे. ओके, कच्चा माल येथून निर्यात करायचा आणि पक्का माल भारतात विकायचा, ही त्यांची पहिली पिळवणुकीची बाजू होती. पुढे बघा, 1935 ते 1939 दरम्यान भारताच्या निर्यातीतील खाद्य, पेय, तंबाखू व अन्य कच्चा मालाचा हिस्सा किती होता? 68.5% आणि आयातीत पक्क्या मालाचा हिस्सा 64% होता. म्हणजे काय दिसतं की आपण निर्यात कच्चा माल खूप करायचो आणि आयात पक्का माल खूप करायचो. तर किती हिस्सा आहे? ऑलमोस्ट 65%च्या आसपास आहे, तेवढं लक्षात ठेवा, 65%. ओके, पुढे भांडवली गुंतवणूक अगदी नगण्य होती. इंग्रजांच्या काळात भांडवली गुंतवणूक जी झाली ती खूप नगण्य होती. वसाहतवादी अर्थव्यवस्थेस पूरक धोरणे, भारतात मुक्त व्यापाराचे तत्व लागू केले, भारतीय मालास
जकात संरक्षण दिले नाही. या दोन गोष्टी सुरुवातीच्या काळामध्ये आहेत. तुम्ही खूप वेळा बघितलं असणार आहे की भारतात येणाऱ्या मालावरती तुम्ही जकात लावलं पाहिजे असे आपले अनेक नेते म्हणायचे. जकात लावली जात नव्हती कारण भारत त्यावेळेस प्रगत नसल्यामुळे बाहेरच्या देशातील मालाशी कम्पीट करू शकत नव्हता. त्यामुळे जकात लावलं पाहिजे होतं, पण त्याने मुद्दामून ते लावलेलं नाही. पुढचा मुद्दा 1890 मध्ये केंद्र सरकारच्या एकूण उत्पन्नापैकी निम्मे उत्पन्न केवळ लष्करावरच खर्च होत होते. 1890 मध्ये बोललेलं किती निम्मे उत्पन्न. ओके आणि ते उत्पन्न 47-48 मध्ये पण काही जास्त फरक पडला नाही. 47%. 1947 ला 47% असं लक्षात ठेवा. ओके तर आणि असं थोडस रिदम असल्यामुळे विचाराची पण शक्यता असते. ओके त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला बघा कर उत्पन्नाबद्दलचा. कर उत्पन्न काय 1901 मध्ये एकूण महसुलात शेतसाराचे प्रमाण किती होते 53% होते. ओके आणि मिठावरील कराचे उत्पन्न किती आहे 16% उत्पन्न आहे. आता काय आहे का मिठावरती कर वगैरे आणि शेतसारा किती आहे शेतसारा इतका कमी आहे की ते आपण आपल्या टॅक्स ह्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये आणत पण नाही. ओके म्हणजे हे लक्षात ठेवा. असा प्रश्न येऊ शकतो की त्या काळात सगळ्यात जास्त उत्पन्न सरकारला कोणत्या करातून मिळत होतं तर शेतीवरील महसूल आणि मिठावरील कर. 1946 आणि 47 मध्ये इन्कम टॅक्स भरणारे किती लोक आहेत 3.6 लाख लोक आहेत आणि काही वर्षापूर्वी आपण मोजलं तेव्हा सुद्धा 5-6 लाख लोकच होते. आता आपल्याकडं इन्कम टॅक्स भरण्याचं प्रमाण वाढत आहे गेली 5-6 वर्षामध्ये. ओके आधीपर्यंत इन्कम टॅक्स भरणारे लोक कमी होते. म्हणजे 3 पॉईंट लष्करावरील खर्च कर उत्पन्न आणि इन्कम टॅक्स लक्षात घ्या. ओके आता पुढचा आहे आरंभीच्या काळातील अडचणी. सुरुवातीच्या काळामध्ये कुठल्या कुठल्या अडचणी आल्यात त्या पाहूया आपण. आता स्वातंत्र्यानंतर ज्या अडचणी होत्या त्याला डिवाइड कसं केलं बघा. पहिल्या अडचणी आहेत तातडीने लक्ष द्यावयाच्या समस्या. बी ला आहे मध्यम महत्वाचे विषय. सी ला आहे दीर्घ मुदतीचे कामे. असं 3 प्रकारे लेखकाने त्याला डिवाइड केलेलं आहे. ओके तर त्याच्यामध्ये ठीक आहे चला पहिल्यांदा बघूया. आता हे सांगायचं कारण काय की जे तातडीने लक्ष द्यायच्या समस्या कोणत्या होत्या असा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामध्ये खालचे बी आणि सी मधला एखादा पॉईंट टाकू शकतात. तर हे मुद्दे तातडीचे लक्षात घ्या. पहिला आहे संस्थानांचे विलिनीकरण करणं. हा पहिलं चॅलेंज होतं तातडीचं होतं ते लक्षात घ्या. दुसरा आहे फाळणी आणि जातीय दंगलीवरती कंट्रोल निर्माण करायचा होता. तिसरा आहे पाक मधून आलेले 60 लाख निर्वासितांचे पुनर्वसन करणे. 60 लाख हा आकडा विचारून झालेला आहे. 60 लाख लोक निर्वासित म्हणून आपल्याकडे आले होते. तर त्या 60च्या ठिकाणी तो 70, 80, 90 काही टाकू शकतो. तर 60 लाख लक्षात ठेवा. सांप्रदायिक शक्तीपासून मुस्लिमांचे रक्षण करायचे होते. हा सुद्धा तातडीचा प्रश्न होता. जे अल्पसंख्याक झाले ना आपल्यात आता मुस्लिम अल्पसंख्याक होते तर त्यांचं संरक्षण करणं कुठल्या इथल्या सांप्रदायिक शक्तीपासून ते सुद्धा तातडीचं काम होतं. पाकशी युद्ध टाळणे. आता इथं गडबडीत तो पाकशी युद्ध करणे असं काही टाकू शकतो. तर पाकशी युद्ध टाळणे लक्षात घ्यायचं. पुढे साम्यवाद्यांची बंडखोरी. कम्युनिस्टांबद्दल आपण अभ्यासलोय तर ते सुद्धा त्या काळात क्रांतिकारी विचाराचे होते. म्हणजे लोकशाही पद्धतीने त्यांना विश्वास नव्हता. तर पूर्ण सरकार उलथवून टाकणं आणि ते कसं हिंसेच्या आधारावरच. ओके आपण याच्याबद्दल पण स्टेटमेंट बघतो ना. माओचं स्टेटमेंट काय होतं तो म्हणते की सत्ता येऊ शकते तर ती कशी थ्रू द बॅरल ऑफ गन्सच्या आधारावरतीच सत्ता येऊ शकते. म्हणजे हिंसेवरच सत्ता मिळवायची असं त्या विचाराच्या होत्या. आणि सुरुवातीला सुद्धा साम्यवादी त्याच विचारायचे होते. नेहरूंनी त्यांना लोकशाही प्रक्रियेमध्ये हळूहळू समाविष्ट करून घेतलेलं आहे. त्यात आपण पुढे बघणारच आहोत. पुढे लॉ अँड ऑर्डर आणि राजकीय स्थैर्य. लॉ अँड ऑर्डर असणार होता इश्यू आणि राजकीय स्थैर्य काय इश्यू आहे. नवीन राज्य निर्माण झालं होतं त्यामुळे राजकीय स्तराचा प्रश्न होता. ओके पुढे फाळणीमुळे मोडकळीस आलेली शासन व्यवस्था बळकट करणे. सैन्यात व शासन व्यवस्थेत धर्मानुसार झालेली विभागणी. आता कसं सध्या तुम्ही जर ह्याचं बघितलं कसाचं मणिपूरमध्ये जो गोंधळ चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा शासनामध्ये प्रशासनामध्ये तुकडे पडले. तो सगळ्यात विघातक ती सगळ्यात विघातक समस्या असते. ओके जेव्हा अधिकारी धर्म आणि जातीनुसार काम करतात ना तेव्हा ते कंट्रोल करणं अवघड आहे. सुद्धा मोठा प्रश्न मणिपूरमध्ये आपण पाहतोय. तसा प्रश्न पूर्ण भारतामध्ये त्या काळात होता. आपल्या आपल्या लोकांसाठी काम करणं. प्रशासक जेव्हा जाती धर्मानुसार काम करतो तेव्हा सरकार संपतं खतम होतं हे लक्षात घ्या.
त्याला पुन्हा लाईनवरती आणणं सगळ्यात मोठं चॅलेंजिंग काम असतं. म्हणून आता मणिपूरमध्ये काय चाललंय की ऑफिसर्स लोक जे आहेत वरच्या लेवलचे त्यांना तिथून काढा आणि बाहेरच्या स्टेटमधून ऑफिसर्स आणा, जेणेकरून ते डिस्क्रिमिनेट करणार नाहीत. तर तो सुद्धा त्यावेळेस धर्मानुसारचा विभागणी त्यावेळेस महत्वाची होती, ते लक्षात घ्या. हे 9 पॉइंट तातडीने लक्ष देण्यासंबंधित होते. याच्यामध्ये कुठेच अर्थव्यवस्था सुधारवणे, गरिबी कमी करणे, दारिद्र्य कमी करणे, अन्नधान्याचं उपलब्धता वाढवणे असे प्रश्न नाहीत. पहिल्यांदा प्रश्न असला पाहिजे तो शांततेचा, आणि शांततेचे संबंधित सगळे मुद्दे आहेत. पुढे बघा, 14 ऑगस्ट 47च्या भाषणात नेहरू म्हणतात, प्राथमिक महत्वाचे विषय प्रथम हाती घेतले पाहिजेत, देशाची सुरक्षा आणि स्थैर्य. प्रश्न कसा येऊन गेलाय? 14 ऑगस्ट रोजी नेहरू म्हणतात की प्राथमिक महत्वाचे विषय प्रथम हाती घेतले पाहिजे. तो प्राथमिक विषय कोणता? आणि खाली 4 ऑप्शन होते. तो कोणत्या नेहरूच्या दिशेने? सुरक्षा आणि स्थैर्य, त्यांचा तो पहिला महत्वाचा विषय त्यांना वाटत होता. पुढे मॉरिस जोन्स, सगळी सूत्रे एकत्र हाती धरणे, आपले अस्तित्व टिकवणे आणि अजून काही बरचसे लिहितात, आणि आपले जहाज तरंगत ठेवणे हे काम देशापुढे आहे. आपलं अस्तित्व टिकवून आपले जहाज असेच तरंगत ठेवणे हे देशासमोरचं पहिलं काम आहे, असं कुणाचं स्टेटमेंट आहे? या प्रश्नाला मॉरिस जोन हे उत्तर माहिती असलं पाहिजे. यानंतर मध्यम महत्वाचे विषय बघा, घटना निर्मितीला मध्यम महत्वाचं म्हटलंय. तुम्हाला तातडीच्या विषयामध्ये जर ते दिलं असतं तर तुम्हाला वाटू शकतं की अरे हा तातडीचा पहिला प्रश्न आहे, देश चालवायचा आहे तर कायदा पाहिजे, तर तो मध्यम महत्वाचा विषय आहे. पुढे लोकनिष्ठ राजकीय व्यवस्था निर्माण करणे, निवडणुका घेणे आणि जमीन सुधारणा करणे. आणि दीर्घ मुदतीची कामं काय आहेत? राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणे, राष्ट्र बांधणीस चालना देणे, आर्थिक विकासाला गती देणे, दारिद्र्य दूर करणे. दारिद्र्य दूर करणे मग कुठे आहे? दीर्घ मुदतीमध्ये आहे. सामाजिक अन्याय आणि विषमता नष्ट करणे, शीतयुद्धात भारताचे स्वतंत्र अबाधित राखण्यासाठी परराष्ट्र धोरण आखणे. आता हे जे 6 पॉइंट आहेत ते पटकन होणारे पण नाहीत, इमिजिएटली रिझॉल्व्ह पण होणार नाहीत, त्याला टाइम लागू शकतो, म्हणून त्यांना दीर्घ मुदतीचे कामांमध्ये टाकलं. पुढे बघा, आपल्या देशात आपण आता एक उत्तेजक युगात आहोत. प्रदीर्घ इतिहासाच्या या कालखंडात आपण भारतात आहोत, हे आपल्या पिढीचे मोठे भाग्यच. भारतात काम करण्या इतके उत्तेजक आजच्या जगात दुसरे काहीही नाही. हे नेहरूंचं स्टेटमेंट आहे, हे लक्षात ठेवा. पुढे, आणि हे स्टेटमेंट तुम्ही आजच्या काळासाठी सुद्धा लावू शकता. पुढे, स्वतःच्या यशाविषयी खात्री वाटणे हे देशाची सर्वात मोठी गरज आहे, हे सुद्धा नेहरूंचं वाक्य आहे. तुम्हाला वाक्य दिसतात ना, आता काम करणं, आता सध्या जी उत्तेजक युग आहे, आता जी ऊर्जा आहे, हे जे वाक्य आहेत नेहरूंचे किंवा वाक्य स्टेटमेंट्स, शब्द परत परत रिपीट होताना आजकाल तुम्हाला दिसत असतील, है ना. प्रधान सेवक हा शब्द तुम्हाला रिपीट दिसत असेल, दिसतो तो, कारण ते मोठ्या व्यक्तींची वाक्य रिपीट करावी लागतात. तर पहिलं संसदेमध्ये आज जे ह्यांचं नेहरूंचं फोटो आहे तिथं मोठा, त्याच्यावरती त्यांनी दिलं होतं की प्रधान सेवक. त्यांचं ते स्टेटमेंट होतं की मी प्रधानमंत्री नाही तर मी प्रधान सेवक आहे. त्यावरती त्यांनी कॉपीराईट घेतला नाही, तो प्रॉब्लेम झाला फक्त, बाकी काही नाही. पुढे जाऊया आपण. त्या काळातील कर्तबगार नेते कोण कोण बघूया आपण. हा, असं जोडा लावायला येऊ शकतं, आणि आलेलं पण एकदा बघा. पोलादी वज्रनिश्चयी व्यक्ती कोण आहेत? सरदार पटेल. विद्वान कोण आहेत? मौलाना अब्दुल कलाम आझाद. पंडित कोण आहेत? राजेंद्र प्रसाद. कुशाग्र बुद्धीचे कोण आहेत? श्री राजगोपालचारी. आता पंडित तुम्हाला लक्षात राहतील बरं का, राजेंद्र प्रसादांवरती थोडासा धर्माचा पगडा होता. राजेंद्र प्रसाद आणि नेहरूंमध्ये काही याच मुद्द्यावरून वाद होत होते. म्हणजे राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती पदावरती असताना वेगवेगळ्या मंदिरांना किंवा इतर ठिकाणी ते व्हिजिट करायचे, जे की नेहरूंना पसंत नव्हतं. नेहरू म्हणायचं की आपण कॉन्स्टिट्युशनल पोस्ट वरती होल्ड करत असताना धर्मनिरपेक्ष राहिलं पाहिजे, कुठल्याही प्रार्थनिक किंवा धार्मिक स्थळाला आपण व्हिजिट नाही केली पाहिजे, हे नेहरूंचं मत होतं. आणि अपोजिटला राजेंद्र प्रसाद म्हणायचं की माझं जे पर्सनल मत आहे, माझं जे पर्सनल इंटरेस्ट आहे तो मी कॅरी करणार आहे. हे त्यांचा वाद तुम्ही जर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन बनत असतानाच्या गोष्टी पहा, जे डिबेट आहे बघा, 10-12 व्हिडिओ आहेत तुम्हाला युट्यूबवर पण मिळतील, त्याच्यामध्ये पण सापडू शकतं, किंवा प्रधानमंत्री सिरीज मध्ये पण सुरुवातीला तुम्हाला सापडू शकतं. आणि त्यांच्या काळामध्ये, नेहरूंच्या काळामध्ये, नेहरूंनी कधीच धार्मिक स्थळाला भेट दिली नाही, ते जेवढ्या काळ प्रधानमंत्री होते तेवढ्या काळ. पुढे, राज्यांमधील नेते. आता राज्यांमध्ये जोड्या लावायला येऊ शकतात, कुठल्या राज्याचे आहेत ते बघा. एक आहे गोविंद वल्लभ पंत, उत्तर प्रदेश. बिधानचंद्र रॉय, बंगाल. बाळ गंगाधर खेर आणि मोरारजी देसाई, मुंबई. त्याच्यानंतर
काँग्रेसच्या बाहेरचे नेते बघा कोण कोण आहेत. आचार्य नरेंद्र देव आणि जयप्रकाश नारायण आपण बघितलं समाजवादी होते. पीसी जोशी, अजय घोष बघितलेला आहे, साम्यवादी होते. श्यामा प्रसाद मुखर्जी उदारमतवादी धर्मनिष्ठ, वरती आपण त्यांना जातीवादी धार्मिक नेते असंही बघितलंय. आणि दुसराही शब्द त्यांच्यासाठी वापरलाय उदारमतवादी धर्मनिष्ठ. ओके. आणि डॉक्टर आंबेडकर दलित पुढारी होते. ओके. राजकारणाच्या बाहेरचे राधाकृष्ण कोण आहेत? तत्वज्ञ. झाकीर हुसेन शिक्षण पंडित, हे बघितले आपण जोडा लॉ मध्ये, पीवायक्यू पाहिले 2 दिवसापूर्वीच. व्ही के कृष्ण मेनन भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटनमध्ये धडपडणारे. कृष्ण मेनन पण महत्वाची व्यक्ती आहे, त्यांच्याबद्दल आपण संस्थानांचं विलिनीकरण करताना महत्वाचा रोल पाहिलेला आहे. पुढे बघूया आपण. नेहरूंबरोबर या 3 व्यक्तींचे मतभेद होते. कोण कोण आहेत बघा? सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद, राजगोपालचारी. या 3 नेत्यांचे 2 मुद्द्यांवर मतभेद होते. कुठले 2 मुद्दे आहेत? समाजवाद आणि वर्ग विग्रह. ओके. मग यातल्या राजगोपालचारींचा जर तुम्ही विचार केला तर ते ओपन इकॉनॉमीचे समर्थक होते, त्यामुळे त्यांनी समाजवादाला विरोध केलेला होता. ओके. आणि वर्ग विग्रहाबद्दल विचार केला तर समता हा मुद्दा नेहरूंचा होता. ओके. मग त्याला थोडाफार वेगळ्या अँगलने विरोध करणारे राजेंद्र प्रसाद आणि राजगोपालचारी सुद्धा होते. ओके. इतर विषयांमध्ये मात्र त्यांचं एकमत होतं. यांचं एकमत कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती होतं? लोकशाही, नागरी स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, स्वावलंबी अर्थव्यवस्था, सामाजिक सुधारणा आणि साम्राज्यवादास विरोध, या मुद्द्यावरती त्यांचं एकमत होतं. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की मतभेद कुठं होतं, तर वरच्या 2 मुद्द्यावर खालचे मुद्दे ऍड केले जातील. तर फक्त 2च मुद्द्यांवरती त्यांचं मतभेद होतं. एक होतं समाजवाद आणि दुसरा आहे वर्ग विग्रह, हे लक्षात घ्या. पुढे, नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळातील 14 पैकी 5 मंत्री काँग्रेसच्या बाहेरचे होते. किती? 14 पैकी 5 काँग्रेस बाहेरचे. नेहरूंच्या काळात काही गरज नव्हती की तुम्ही बाहेरच्या पक्षातले जरी असला, आमच्या पक्षात या मगच मंत्रिमंडळ देतो, असं काही नव्हतं. त्यावेळेस बाहेरच्या पक्षात राहून सुद्धा त्यांना मंत्रिमंडळ मिळालेली आहेत. यात कोण कोण आहेत? श्यामा प्रसाद मुखर्जी, डॉक्टर आंबेडकर. हे दोघं तर काँग्रेस विरोधी होते, काँग्रेसच्या विरोधी. काँग्रेस सत्ता असताना यांना मंत्रिमंडळात घेतलंय. आज जर तुम्ही सरकार विरोधी असाल तर तुमचं स्थान मंत्रिमंडळात नाही, तुरुंगात आहे. तर याला लिबरल डेमोक्रेसीची सुरुवात आपण म्हणू शकतो. पुढे बघा. जॉन मथाई, सी होमी बाबा आणि षण्मुख शेट्टी. हा प्रश्न येऊ शकतो. 5 मंत्री कोण आहेत? ते काँग्रेस बाहेरचे होते. तर 5 लोकांची नावं लक्षात ठेवा. श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉक्टर आंबेडकर, जॉन मथाई, सी होमी बाबा. आपले होमी बाबा वेगळे, हे होमी बाबा वेगळे. आपण जे सायन्स मध्ये न्यूक्लिअर अभ्यास करत असताना वाचतो ते वेगळे, आणि हे सी होमी बाबा एक वेगळे आहेत. आणि षण्मुख शेट्टी. या 5 जणांची नावं लक्षात घ्या. सर्वपल्ली राधाकृष्णन काँग्रेस बाहेरचे आणि कधीच काँग्रेसचे नव्हते. सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती पण आहेत, उपराष्ट्रपती पण राहिले आहेत आपले. ते कधीच काँग्रेसशी संबंधित नव्हते. पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती राहिलेले आहेत. पुढे, म्हणजे हा चॅप्टर तेच सांगतो की सुरुवातीला फक्त काँग्रेसचे लीडर नाही तर काँग्रेसच्या बाहेरच्या लीडरचा सुद्धा देश उभा करण्यामध्ये महत्वाचा वाटा होता. आणि सुरुवातीच्या काळातील लोकशाही राजकीय पद्धत एक्सप्लेन करण्यासाठीची ही सगळी उदाहरणं आहेत. याच्यावरती प्रश्न बनू शकतो. काय बनू शकतो ते आपण डिस्कस केलेलं आहे. पुढे सगळ्यात महत्वाचा आपला प्रश्न कुठला होता? संस्थानांचं विलिनीकरण करणे. आपण पुढे जाऊया. संस्थानांचं विलिनीकरण बघा. 3 जून 1947 माउंट बॅटन प्लॅन. 3 जून ही डेट माहितच पाहिजे. 3 जून 1947 ला माउंट बॅटनचा प्लॅन आहे, त्यालाच आपण पार्टिशनचा प्लॅन म्हणतोय. ओके. ऑल इंडिया रेडिओवरून माउंट बॅटन यांनी घोषणा केलेली आहे. AIR म्हणजे ऑल इंडिया रेडिओवरून त्यांनी सांगितलं की, माउंट बॅटनने सांगितलं की आपण पार्टिशन करत आहोत, आणि त्याचा प्लॅन पण त्यांनी डिक्लेअर केला होता. पुढे 4 जून, दुसऱ्याच दिवशी 4 जून 1947 ला पॉवर ऑफ ट्रान्समिशन ची घोषणा झाली. 15 ऑगस्ट 47 पर्यंत ट्रान्समिशन होईल असं त्यांनी त्यात घोषणा केलेली होती. 3 जून आणि 4 जून. पुढे व्हीपी मेनन ही एक महत्वाची व्यक्ती आहे, यांचं लक्षात घ्या नाव. माउंट बॅटनचे ते ऍडवायझर होते. ओके. आणि रियासत विभागाचे ते सचिव सुद्धा आहेत. ओके. संस्थानिकांचा संबंधित जे विभाग आहे त्याचे ते प्रमुख सुद्धा, सचिव सुद्धा राहिलेले आहेत. आणि त्याच्यानंतरच्या दिवशी म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये 25 जुलै 47 ला पटेलांनी ऑल इंडिया रेडिओवरून संस्थानिकांना घटना समितीत सामील होण्याचे आवाहन केलेले आहे. कधी आवाहन केले? 1 महिना नंतर केले, इतकं लक्षात ठेवा. जून नंतर जुलैला. ओके.
आणि त्याच्या पुढे 25 जुलै 47ला माउंट बॅटन यांनी मीटिंग विथ चेंबर्स ऑफ प्रिन्सेस, त्यांनी एक संस्थानिकांच्या राजांबरोबर एक मीटिंग घेतली. संस्थानिकांना भारतात सामील व्हा असा त्याने एक इनडायरेक्ट सल्ला दिला होता. संस्थानिकांसमोर 3 ऑप्शन्स होते, इधर पाकिस्तान किंवा भारत किंवा स्वतंत्र राहणं, 3 ऑप्शन होते. तर त्या मीटिंगमध्ये त्यांनी इनडायरेक्टली सांगितलं की तुम्ही भारतात सामील झाला तर तुमच्यासाठी ते चांगलं असेल. ओके, हे 4ही घटना लक्षात ठेवा, 3 जून, 4 जून, 5 जुलै आणि 25 जुलै. त्याच्यानंतर हिंदुस्थानचा 40% प्रदेश संस्थानांनी व्यापला होता. 40%, खूप मोठा आकडा आहे. 40% जागेवरती संस्थानिक होते. क्लेमेंट ॲटलीच्या 20 फेब्रुवारी 47च्या घोषणेमुळे संस्थानिकांच्या महत्वाकांक्षा भडकल्या होत्या. क्लेमेंट ॲटलीची जे फेब्रुवारी 47 मधली घोषणा आहे ती कुठली होती? ब्रिटन सरकार सार्वभौमत्वामुळे मिळालेले कोणतेही अधिकार व कर्तव्य हिंदुस्थानातील कोणत्याही सरकारच्या स्वाधीन करत नाही. आम्हाला जे अधिकार कर्तव्य आहेत, याचा अर्थ काय? संस्थानिकांवरती जो आमचा कंट्रोल आहे तो आम्ही कुणालाच देत नाही, म्हणजे तो कंट्रोल लॅप्स होतोय. आपण लॅप्स ऑफ पॅरामाउंटसी बघितलेला आहे. ओके, तर तोच हा मुद्दा होता. यामुळे संस्थानिक स्वातंत्र्याचा दावा करू लागले आणि त्यास जिनाने खतपाणी गाठले होते. जिनाने पण ते म्हणले की तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्ही मोठे आहात. ओके, म्हणजे बघा फेब्रुवारी 47 लक्षात घ्या, पहिला मुद्दा हा आहे, ॲटलीची घोषणा आहे. त्याच्यानंतर जून माउंट बॅटन प्लॅन आहे 3 जून, आणि 4 जूनला पॉवर ऑफ ट्रान्समिशन आहे. हे 3 सिक्वेन्स लक्षात घ्या. ओके, त्याच्या पुढे बघा, पटेलांच्या आव्हानानंतर काही संस्थानिक आपोआप सामील झाले, पण बहुसंख्य संस्थानिक तटस्थ राहिले होते. आता याच्यामध्ये कोण कोण बघा, त्रावणकोर, भोपाळ, हैदराबाद आणि काश्मीर यांना स्वतंत्र राहायचं होतं. या चौघांना स्वतंत्र राहायचं, लक्षात घ्या. त्रावणकोर, भोपाळ, हैदराबाद आणि काश्मीर. आणि त्यात जुनागड एक होतं. जुनागडला पाकिस्तानात सामील होण्याची घोषणा केली. त्यांनी पाकिस्तानात सामील होण्याची घोषणा करूनच टाकली. कधी केली बघा, 15 ऑगस्ट 47 रोजीच त्यांनी आम्ही पाकिस्तानात सामील होतोय अशी घोषणा केली होती. ते कोणतं संस्थानिक आहे ज्यांनी अशी घोषणा केली असा प्रश्न येऊ शकतो? जुनागड. ओके, पुढे जैसलमेर, बिकानेर, जोधपूर हे संभ्रमा अवस्थेमध्ये होते. कुठं जायचं कुठं नाही. ओके, कुठलं कुठे बघा, जैसलमेर, बिकानेर, जोधपूर हे सगळे कुठले आहेत? राजस्थान मधले आहेत. तर कुणाचं काय कन्फ्युजन होतं किंवा कुणाची काय घोषणा होती हे लक्षात घ्या, जोड्या लावून प्रश्न येऊ शकतो. बघा, शेवटचे संस्थानिक कोण कोण होते? जर तुम्ही ती स्टार टीव्ही होती का, त्याच्यावरती सिरीज होती ना आपली प्रधानमंत्री नावाची सिरीज, ते युट्यूब वरती पण अवेलेबल, ते वेळ असेल तर ते बघून घ्या. त्यातून तुम्हाला पॅरलली बघत राहा, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतील. जोधपूरला असणारे कोण आहेत? महाराजा हनुमंत सिंह. ओके, जैसलमेरला महाराजा गिरधर सिंह. ओके, जुनागडला नवाब मोहम्मद महाबत खान, आणि त्यांचा दिवाण कोण आहे? शहनवाज भुट्टो, जे नंतर यांची फॅमिली पाकिस्तानवरती रूल केली. ओके, शहनवाज भुट्टो. ओके, ते दिवाण होते. त्याच्यानंतर हैदराबाद, नवाब मीर उस्मान अली बहादूर. ओके, शेवटचा नवाब होता मीर उस्मान अली. उस्मान अली नाव लक्षात ठेवा. त्रावणकोरला कोण आहे बघा, त्रावणकोरला राजापेक्षा तिथला दिवाण जास्तच ऍक्टिव्ह होता, त्याचं नाव आहे रामास्वामी अय्यर. ओके, भोपाळला हमीदुल्ला खान आहेत, आणि काश्मीरला राजा हरिसिंग होते. राजा हरिसिंग तर आपल्याला माहिती आहे, त्यांच्याबरोबर आपण करार केला होता. ओके, आता त्या सिरीज मध्ये, प्रधानमंत्री सिरीज मध्ये नवाब मोहम्मद खान यांच्याबद्दल दाखवले होते. असं म्हटलं जातं की जेव्हा इंडियन आर्मीनं त्यांच्यावरती अटॅक केला तर तेव्हा तो पळून गेला पाकिस्तानला. ओके, तर त्याचं जास्त प्रेम त्याच्या कुत्र्यांवरती होतं. तो कुत्रे घेऊन गेला, पण बायकांना इथं सोडून गेला होता. त्याच्या खूप साऱ्या बायका होत्या, तर त्या बायकांना तो इथं सोडून गेला. तर तसं काही असं विशेष राज्यावरती प्रेम वगैरे नव्हतं, तो त्याची मजा करायचा. ओके, तर ही सगळी लोक लक्षात घ्या. जोधपूर महाराजा हनुमंत सिंह, जैसलमेर गिरधर सिंह, नवाब मोहम्मद महाबत खान जुनागडचे, हैदराबादला उस्मान अली आहेत, त्रावणकोरला रामास्वामी अय्यर आहेत, हमीदुल्ला खान भोपाळला आहेत, आणि राजा हरिसिंग काश्मीरला आहेत. तर आता एक एक स्टेट बघूया आपण. जोधपूरचा एरिया खूप मोठा होता. 36,000 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया त्याच्या अंतर्गत होता. ओके, माउंट बॅटन याच्या सल्ल्यामुळे त्याला भारतात सामील व्हावं लागलं आहे. ओके, त्याला यांनी जिनाने एक ऑफर पण दिली होती, ब्लँक पेपर दिला होता, तुला जी मागणी आहे ते लिही आणि आमच्या पाकिस्तानात सामील हो. तर पुढे त्यांचे काही डायलॉग झाले, तर ते फिसकटले, जिना रागाला आले, त्यानंतर ते निघून झाले होते. असं पण त्याच्यात एक सीन दाखवला बघा. ओके, आणि त्याच्यानंतर ते व्हीपी मेननला धमकावत होते, हे जोधपूरचे हनुमंत सिंह बंदूक घेऊन दाखवत होते. तेव्हा मग माउंट बॅटन येतात, हा एक सीन आहे. मग माउंट बॅटन त्याला सल्ला देतात की बाबा तू गपचूप इथे सामील हो भारतात. त्यानंतर तो भारतात सामील झालाय, असं म्हणू शकतो की माउंट बॅटनच्या मदतीनं हे राज्य भारतात सामील झालेलं आहे. ओके,
त्यावेळेस या लोकांना सामील करून घेणं काय अवघड होतं का? इतकी मोठी इंडियन आर्मी असताना काहीच अवघड नव्हतं. बट त्यावेळेस असं जर आपण काय केलं असतं तर इंटरनॅशनल ऍक्शन झाले असतं. 2 देशामधलं युद्ध गणलं जात होतं आणि मग त्याला खतपाणी घालण्यासाठी इतर सगळे देश होत असते आणि सगळ्यात जास्त इंटरेस्टेड ब्रिटन होता. जर एका जरी संस्थानाबरोबर आपलं जरी फाईट झाली असती, इव्हन आपण हैदराबाद बरोबर पण आपलं युद्ध झालं, त्याला पण आपण काय म्हणतो, पोलीस ऍक्शन म्हणतो. पोलीस ऍक्शन कधी असते? इंटरनल वादामध्ये. आर्मी कधी असते? 2 देशाचा वाद असतो तेव्हा. तिथं आपण त्याला आर्मी ऍक्शन म्हटलंच नाही. जर त्यांनी जर इंग्लंडची मदत मागितली असती तर इंग्लंड द्यायला तयार पण होतं, तर ते परत वाद निर्माण झाला असतं. तेच झालं काश्मीरच्या केसमध्ये, की ते होऊ द्यायचं नव्हतं म्हणून त्यांना काही करून साम दाम दंडभेद वापरून सामील करून घ्यायचंच होतं. ओके, तर पुढचा आपला प्रश्न आहे त्रावणकोरचा होता. त्रावणकोरला स्वतंत्र राहायची घोषणा त्यांनी केलेली होती. कुणाला स्वतंत्र राहायचंय, कोण कन्फ्युज मध्ये होतं, कोण पाकिस्तानमध्ये जाणार, सगळं लक्षात घ्या. पुढे बघा, त्याला स्वतंत्र का राहायचं होतं त्रावणकोरला? कारण त्रावणकोर एक सुशिक्षित राज्य होतं, जनता पण त्याची सुशिक्षित होती. समुद्री व्यापार मोठ्या प्रमाणात चालायचा आणि नुकतंच त्यांच्यामध्ये मोनाझाईट या मूलद्रव्याचा किंवा खनिजाचा शोध लागलेला होता. तुम्हाला स्टेटमेंट देतील या सगळ्या गोष्टींमुळे एका संस्थानाला स्वतंत्र राहायचं होतं. ते कोणतं संस्थान आहे? मोनाझाईट तुमच्या लक्षात आलं पाहिजे की त्रावणकोर बद्दल चाललेलं आहे. दिवाण कोण आहेत? रामास्वामी अय्यर आहेत. इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेस वरती शेवटी त्यांच्यावरती दबाव आणण्यात आलं आणि ते सामील झाले. कधी? 12 ऑगस्ट 1947 ला, स्वातंत्र्याच्या 3 दिवस आधी त्रावणकोर आपल्या भारतामध्ये सामील झालेले आहे. आणि जोधपूरचं वरचं बघा, 11 ऑगस्टला सामील झालेलं आहे. 11 ऑगस्टला जोधपूर आहे, 12 ऑगस्टला त्रावणकोर आहे. ते खाली मी लिहिलेलं सुद्धा आहे, जोधपूर त्रावणकोर. ओके, पुढे जून 47 मध्ये संस्थानिक खात्याची एक निर्मिती करण्यात आली होती. एक सेपरेट खातं आपण निर्माण केलं होतं, संस्थानिक खातं. त्याचे मंत्री कोण होते? पटेल. आणि सचिव कोण होते? व्ही.पी. मेनन. हेच सचिव रियासतचे पण सचिव होते, आपण मगाशी बघितलं. माउंट बॅटनचे पण सचिव राहिलेले आहेत. तेच पटेलांबरोबर काम करायला सुरुवात केली त्यांनी. पुढे बघा, पटेलांनी 3 विषयाच्या बाबतीत भारतात सामील व्हावे अशी सुरुवातीला विनंती केली होती. ओके, तर 3 बाबती कुठल्या आहेत? संरक्षण, परदेश व्यवहार, दळणवळण. या 3 गोष्टी आम्ही बघतो, बाकी सगळं तुम्हाला स्वतंत्र आहे असं सांगून त्यांना समाविष्ट करून घेण्याचा सुरुवातीला पटेलांनी प्रयत्न केला होता. ओके, त्याच्यानंतर बघा, या 3 कारणांमुळे बहुतेक संस्थानिक 15 ऑगस्ट पूर्वीच भारतात सामील झाले. वरचे 3च मुद्दे आम्ही बघतो, बाकी सगळे तुम्ही बघा. हे सांगितल्यानंतर पुन्हा काही समावेश झाले. सुरुवातीला आव्हान केलं, त्यानंतर काही झाले, आणि ह्या 3 गोष्टीबद्दल सामील व्हावी विनंती केल्यानंतर पण काही झाले. त्यानंतर बघा, संस्थानिक प्रजेची चळवळ वाढत चालली होती, त्याची लाट येत होती. आता वरच्या 3 गोष्टीमुळे खालच्या 3 गोष्टी पण अजून जबाबदार आहेत त्याला. एक आहे संस्थानिक प्रजेची चळवळची वाढ. आता संस्थानिक प्रजेची चळवळ वाढावी यासाठी सुद्धा काँग्रेसने प्रयत्न केले आहेत, जेणेकरून त्यांच्या संस्थानिकावरती एक दबाव यावा आणि ते भारतात सामील व्हावे म्हणून. पुढे काँग्रेसमधील पुरोगामांचा जहाल कार्यक्रम. पुरोगामी नेते होते, त्यांनी त्या संस्थांमध्ये जहाल कार्यक्रम केले. जसा हैदराबादचा मुक्ती संग्राम आपण बघतो, ओके, तशा प्रकारचे संग्राम इतर ठिकाणी पण झालेले आहेत. आणि तिसरा मुद्दा आहे वज्रनिश्चयी सरदार पटेल. सरदार पटेल काही करून सगळ्यांना भारतात सामील करून घेणार होते. त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं. त्यांनी क्लिअर सांगितलं होतं की तुम्हाला भारतात येणंच आहे. ओके, मग आम्ही चांगल्याने सांगतोय तर या, नाहीतर आमच्या समोर पुढचे ऑप्शन सुद्धा आहेत. ओके, तिथं पटेल होते म्हणून त्या गोष्टी सुव्यवस्थित घडल्या असं म्हटलं जातं. यात तथ्य आहे. ओके, पुढे या 3 कारणांमुळे 15 ऑगस्ट पूर्वी जवळपास सर्व संस्थाने भारतात सामील झाली. त्याला फक्त 3 अपवाद राहिली आहेत. कुठली आहेत? जुनागड, हैदराबाद, काश्मीर. हे लक्षात घ्या. 11 ऑगस्टला कुठलं सामील झालं होतं? मगाशी वरती बघितलं आपण, जोधपूर. 12 ऑगस्टला राव. ओके, तेच आधी आपण बघितल्यामध्ये लिस्टमध्ये ते होते. आता दोघं वगळा आणि बाकीचे 3 राहिलेली आहेत. आता यांच्याबद्दलचा आपण इतिहास बघूया. जुनागड. जुनागडचा नवाब बघितला आपण कोण होतं? मोहम्मद महाबत खान, ज्यांनी घोषणा केली होती 15 ऑगस्टलाच की मी पाकिस्तानामध्ये जातो. ओके, 4ही बाजूनी भारतीय प्रदेशाने वेढलेला प्रदेश आहे. प्रजा बहुसंख्य हिंदू आहे, 4ही बाजूने भारत आहे आणि राजा मुस्लिम आहे, अशी परिस्थिती होती. हे 3 स्टेटमेंट देतील आणि कुठलं राज्य विचारतील. पुढे नवाबाने 15 ऑगस्ट रोजी पाकिस्तानात सामील झाल्याची घोषणा सुद्धा केली. त्याला प्रजेने विरोध केला, जोरदार मोहिमी उभा राहिल्या, नवाब राज्य सोडून पळून गेला. त्यावेळेस प्रजेने हंगामी सरकार स्थापन केले होते. त्याच्यानंतर फेब 48 मध्ये, स्वातंत्र्यानंतर फेब 48 मध्ये, 6-7 महिन्यानंतर
तिथे सार्वमत झालं आणि ते सार्वमत भारतात सामील व्हावं या मताने आलं आणि ते सामील झालं आहे. जुनागड लक्षात घ्या, फेब्रुवारी 1948. आता पुढचा प्रश्न आहे आपला काश्मीरचा. काश्मीर बद्दल बघा, राजा हरिसिंग होता एक लक्षात घ्या. त्यांना स्वतंत्र राहायचं होतं. राजा हरिसिंगांना स्वतंत्र राहायचं होतं. तर राजा हरिसिंग हिंदू होता पण जनता 75% मुस्लिम होती. हा एक मुद्दा लक्षात आहे. जुनागडचा उलटी सिच्युएशन इथे तुम्हाला दिसून येईल. शेख अब्दुल्ला एक लीडर तिथे होते. नॅशनल कॉन्फरन्स त्यांचं नाव होतं. जम्मू काश्मीर कॉन्फरन्स सुरुवातीला असं नाव होतं. जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स असं त्यांच्या पार्टीचं नाव होतं. नंतर त्यांनी जम्मू काश्मीर वगळले आणि नॅशनल कॉन्फरन्स नाव ठेवले. GS2चा पॉलिटिकल पार्टी अभ्यासताना आपण पाहिलं आहे ते. भारतात सामील व्हावे या विचाराचे होते शेख अब्दुल्ला. हरिसिंगांना स्वतंत्र राहायचे, शेख अब्दुल्लांना भारतात सामील व्हायचे. इथं असं देऊ शकते की शेख अब्दुल्लांना पाकिस्तानात सामील व्हायचं असं देऊ शकतात स्टेटमेंट. तर ते भारताच्या प्रो होते, इतकं लक्षात घ्यायचं. पुढे, भारतीय नेत्यांनी काश्मीरला भारतात सामील करून घेण्याचे प्रयत्न केले नाहीत. प्रजेने ठरवावे या मताचे ते होते. म्हणजे कोणा? शेख अब्दुल्ला. बघा, ते म्हणतात की भारतीय नेत्यांनी काश्मीरला भारतात सामील करून घेण्याचे प्रयत्न केले नाहीयेत, तुम्ही केलं पाहिजे. सध्या म्हणतात उलट, ते म्हणते तुम्ही प्रयत्न करा, आम्ही येतोय. प्रजेने ठरवावे याही त्या मताचे होते. त्याच्यानंतर पुढे बघा, नोव्हेंबर 47 आहे. पटेलांनी निजामाशी जैसे थे करार केला होता. आता काश्मीर नंतर आपला पुढचा पॉइंट कुठला असला पाहिजे? हैदराबादची आहे. हैदराबादच्या डिटेलमध्ये आपण खाली थोडंफार बघणार पण आहोत, तर बघूया आपण. जैसे ते करार पटेलांनी केलेला होता. इथं एकच मिनिट द्या फक्त. मला वाटतं की पेज थोडंफार खालीवर झालेलं आहे. हा, हे पेज सोडून नेक्स्ट पेजला चला तुम्ही. जैसे ते वाला पेज आहे ना, ते सोडून नेक्स्ट पेजला या. हे 22 ऑक्टोबर 47. 22 ऑक्टोबर 47 ला बघा, काश्मीर बद्दलच आपलं चालू आहे. फक्त एक पेज सोडून पुढे यायचं. शेकडो पठाण सैनिक काश्मीरमध्ये घुसले होते. 24 ऑक्टोबरला महाराजांनी भारताकडे मदतीची याचना केली आहे. 26 ऑक्टोबरला सामीलीकरणाच्या करारावरती त्यांनी सही केलेली आहे. म्हणजे 26 ऑक्टोबर हे लक्षात घ्या, भारतात सामील झाले कधी? 26 ऑक्टोबरला. 26 ऑक्टोबर 47. 27 ऑक्टोबरला सुमारे 100 विमाने श्रीनगरला पोहोचली होती. 31 डिसेंबर 1948 युद्धविराम घोषित करण्यात आला, जो की अजूनही चालू आहे. सीज फायर घोषित झाले कधी? 31 डिसेंबरला. काश्मीरच्या बाबतीतला मुद्दा. पुढे 1951 मध्ये बघा, तो युनो मध्ये ठराव गेला होता. पाकने सैन्य माघार घ्यावे, नंतर जनमत घ्यावे असं ठरण्यात आलं. पाकनं अजूनही सैन्य माघार घेतलं नाही, त्यामध्ये तो जनमत झालेलं नाही. हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, हा जो मुद्दा युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये घेऊन गेल्याने नेहरूंना पश्चाताप झाला होता. कारण फेब्रुवारी 48 मध्ये ते विजयालक्ष्मी पंडितांना पत्र लिहितात. त्यांची बहीण आहे, त्यांना ते पत्र लिहितात की सिक्युरिटी काउन्सिल असे वागेल याची मला कल्पना आली नव्हती. अमेरिका आणि ब्रिटनने गलिच्छ खेळ केला. हे म्हणजे नेहरू या दोघांना दोष देत आहेत. काश्मीर भारतामध्ये जातीयतेवर धर्मनिरपेक्षतेचा विजय होण्यास मूलभूत मुद्दा आहे असं नेहरूंचं मत होतं. काश्मीर बद्दल हे मत कोणाचं आहे लक्षात घ्या. भारतामधील जातीयतेवरती धर्मनिरपेक्षतेचा विजय होण्यास मूलभूत मुद्दा कुठला आहे? तर काश्मीर आहे असं ते म्हणायचे. हैदराबादचा पुढचा मुद्दा आपण बघूया. तर काश्मीर नंतर मुद्दा राहतो हैदराबादचा. हैदराबादचा इतिहास बघून घ्या. संस्थापक कोण आहेत? नवाब मीर कामरुद्दीन निजाम उल मुल्क. याच्याबद्दल आपण माहिती बघितलं. नाव कसं लक्षात ठेवायचं? फक्त कामरुद्दीन नाव लक्षात ठेवा. निजाम उल मुल्क ही काय पदवी आहे. त्याच्यानंतर बघा, मोघल सम्राटाकडून त्याला आसफ जहा हा किताब मिळालेला आहे. आसफ जहा म्हणून त्याला आपण आसफ जाही किंवा आसफ शाही सुद्धा म्हणतो. मोघल सम्राटाकडून त्याला ते पद मिळालं होतं. त्याच्यानंतर बघा, 7वा आणि शेवटचा निजाम. हा प्रश्न येऊन गेलाय. शेवटचा निजाम कोण आहे? तो कितवा आहे? कितवा आहे तो? 7वा. हे लक्षात ठेवा. कोण आहे? निजाम मीर उस्मान अली. आणि त्याचा प्रधानमंत्री बघा, मीर लायक अली. ही नावं लक्षात घ्या, कारण यांच्या बरोबरच्या ऑपरेशन मध्ये या महत्वाच्या व्यक्ती आहेत. निजाम मीर उस्मान अली बद्दल बघा, फर्स्ट महायुद्धात मदत केली म्हणून इंग्रजांनी त्याला हिज एक्झाल्टेड हायनेस असा एक किताब दिलेला आहे. आणि या निजामाला स्वतंत्र मुस्लिम राज्य स्थापन करायचं होतं. त्याच्यानंतर मागच्या पेजकडे परत या. नोव्हेंबर 47 मध्ये
पटेलांनी निजामाशी जैसे थे करार केलेला आहे. निजामाने सर वॉल्टर मॉक्टन यांची भारत सरकारशी वाटाघाटी करण्यासाठी नेमणूक केली होती. संस्थानातील भारतीय दूत कोण होते? कन्हैयालाल मुन्शी. ओके. वाटाघाटी गुऱ्हाळ लटकत ठेवून मिळालेल्या वेळेत सैन्य आणि शस्त्राची जमवाजमव करण्याचे मनसुबे तो राखून होता. की जेव्हा नेहरूने त्याला सांगितले की तू बाबा आमच्यात सामील हो, तर त्यावेळेस तो सामील व्हायला तयार नव्हता, कारण त्याला वेळ हवी होती, कारण तो युद्धाची तयारी करत होता. हे त्याच्या आधी आता सध्या इंग्रजांबरोबर तुझे कसे रिलेशन आहेत तशा प्रकारचेच रिलेशन भारत सरकार बरोबर असतील असा करार नोव्हेंबर 47 म्हणजे जैसे ते करार पटेलांनी करून घेतला होता. ओके. वेळ चोरण्याचा प्रयत्न पहिला पॉइंट होता. त्याने वाटाघाटीला सुरुवात केली होती आणि त्याच वेळेस इराण, इराक, पाक आणि पोर्तुगीज यांच्याकडून तो मदत मिळवत होता. या दरम्यानच्या काळात अशा काही घडामोडी निजामाने घडून आणल्या की ज्यामुळे भारत सरकारला ऍक्शन घेणे भागच पडले होते. ओके. तर नवाबाचे किडे कुठले कुठले आहेत बघा. भारताच्या करन्सीचा बेकायदेशीर ठरवून टाकलं. करन्सी भारतात चालणार नाही हे जे लिहिलंय ते बिपिन चंद्रामध्ये नाहीये, हे लक्षात घ्या. निजामाचे किडे वगैरे तसं काही नाही आहे. तर त्यात पहिला पॉइंट आहे भारताच्या करन्सीला बेकायदेशीर ठरवले. दुसरा मुद्दा आहे पाकिस्तानला 20 कोटी रुपये त्याने देऊ केले होते. ओके. आणि इत्तेहादुल मुसलमीन व तिचे रझाकार ही निमलष्करी दल होतं जे की सामान्य जनतेवरती अन्याय करत होतं. आणि या रझाकारांचा किंवा इत्तेहादुल मुसलमीन या गटाचा जो लीडर होता त्याचं नाव आहे कासिम रिझवी. ओके. कासिम रिझवी, इत्तेहादुल मुसलमीन आणि रझाकार तीन लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला. पुढे स्टेट काँग्रेसच्या 20,000 सत्याग्रहींना अटक करून तुरुंगात टाकलं होतं. काँग्रेसची जी हैदराबादची स्टेट काँग्रेस होती तिथल्या 20,000 लोकांना अरेस्ट करून त्यांनी तुरुंगात टाकलं होतं. या सगळ्या त्यांनी ऍक्शन केल्यामुळं भारताला त्याच्यावरती कारवाई करणं भागच होतं. ओके. त्यानंतर बघा पुढे शेवटी काय झालेलं आहे. 13 सप्टेंबर 1948 ला 13 सप्टेंबरला भारतीय सैन्याने ऑपरेशन पोलो ही पोलीस कारवाई केली. ऑपरेशन पोलो हे नाव लक्षात घ्या. हैदराबाद संस्थानाने केलेलं ऑपरेशन ऑपरेशन पोलो. 17 सप्टेंबरला म्हणजे 4 दिवसामध्ये निजाम सैन्याने शरणागती पत्करली आहे. आणि हा 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन म्हणून पण आपण साजरा करतोय. नोव्हेंबर 48 ला हैदराबाद भारतात स्वाधीन झाला आहे. कधी? नोव्हेंबर 48 ला. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा सरदार पटेलांचं त्या दरम्यानचे काही स्टेटमेंट्स आहेत. ते म्हणतात कष्टाने व रक्त सांडून जे संघराज्य निर्माण केले आहे त्यास सुरुंग लावील असा कोणताही ठिपका आम्ही खपवून घेणार नाही. ओके. पुढे पटेल सुरावर्दींना काय म्हणतात? हैदराबाद प्रकरणी भारतीय मुसलमानांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे देशात निश्चितपणे चांगले वातावरण निर्माण झाले आहे. ओके. हे स्टेटमेंट कुणाचे आहे ते विचारलं जाऊ शकतं. ओके. संस्थान विलीन झाल्यानंतर काय केलं बघा. निजामास राजप्रमुख म्हणून नावापुरते कायम ठेवले आणि त्याला वार्षिक 50 लाख रुपये पेन्शन सुद्धा दिली होती, जे नंतर बंद झाले. इंदिरा गांधीच्या काळात आपण तनखेबंदीचा एक कायदा बनला ना, त्यांना दिलं जाणारं पेन्शन बंद केलं होतं. ओके. त्याची संपत्ती त्याच्याकडेच ठेवली. त्याची जी इंडिव्हिज्युअल संपत्ती आहे ते त्याच्याकडेच ठेवण्यात आली होती. ओके. आता नेक्स्ट पेज बघितलं आपण, त्याच्या पुढे या. ऑपरेशन पोलो बद्दल थोडंसं डिटेलमध्ये आपण माहिती घेणार आहोत. ओके. ऑपरेशन पोलो जे आहे त्यालाच ऑपरेशन कॅटरपिलर सुद्धा म्हणतात. ते दोन्ही सुद्धा नावं येऊ शकतात, ते लक्षात घ्या. सदर्न इंडियन आर्मीचे चीफ त्यांनी तेव्हा कोण होते? जनरल गोडार्ड. जनरल गोडार्ड यांनी हा प्लॅन केला होता. स्वातंत्र्यानंतर सुद्धा आर्मी चीफ एक इंग्लिश व्यक्ती कसा आहे असं वाटू शकतं, त्यामुळे जनरल गोडार्डचं नाव लक्षात ठेवा. त्यांचा हा प्लॅन होता. ऑपरेशन पोलोचा प्लॅन गोडार्डचा आहे. लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग यांच्या नेतृत्वात ती कारवाई झाली. प्लॅन कुणाचा, नेतृत्व कुणाचं, हे नाव लक्षात घ्या. जनरल राजेंद्र सिंग. त्याच्यानंतर बघा आघाडीचे नेतृत्व करणारे अनेक फ्रंटवरती आपण तिथं हैदराबादवरती चढाई केली होती. त्याच्यामध्ये कोण कोण होते? मेजर जनरल जयंत चौधरी, मेजर जनरल DS ब्रार. DS ब्रार नंतर तुम्हाला अजून एका ठिकाणी ऑपरेशन ब्ल्यू स्टार मध्ये पण दिसतील. ओके. लेफ्टनंट मेजर जनरल DS ब्रार, मेजर जनरल A रुद्र, ब्रिगेडियर शिवदत्त सिंग, एअर मार्शल मुखर्जी ही नावं लक्षात घ्या. हैदराबाद मध्ये झालेल्या पोलो ऑपरेशन मध्ये समाविष्ट असणारे लष्करी नेते कोणते किंवा लष्करी नेतृत्व कोणाकडे असा प्रश्न येऊ शकतो. ओके. आणि
निजामाच्या सैन्याचं नेतृत्व कुणाकडे आहे? जनरल अल इद्रिस. आता हे जी लढाई झाली ते काही तिथं समोर टिकू शकले नाही, त्यानंतर त्यांनी समर्पण केलेलं आहे. समर्पण त्याने कुणासमोर केले? मेजर जनरल चौधरी. ओके, मेजर जनरल चौधरीच्या समोर हैदराबादी सैन्यानं सरेंडर किंवा समर्पण केले, हे लक्षात घ्या. ओके, वरची नावं लक्षात नाही राहिली तर ऍटलीस्ट जयंत चौधरी यांचं नाव तरी आपल्याला माहिती असलंच पाहिजे. ओके ओके, आता हैदराबादच्याच अँगल आपण पुढचा पॉईंट बघूया. मराठवाडा मुक्ती संग्राम. मराठवाडा निजामाचा पंतप्रधान होता सालार जंग याने औरंगाबाद सुभा निर्माण केला होता, तर हे लक्षात असलं पाहिजे. सालार जंगाचं नाव लक्षात ठेवा. त्याच्या पुढे 1946 मध्ये स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवण्यात आली होती. निजामाने स्टेट काँग्रेसवरती बंदी आणली होती, ती 46 मध्ये उठवण्यात आलेली होती. त्या संबंधित बघा गोविंद पानसरेंचं नाव हे प्रिलिम्सला सुद्धा 2-3 वेळा विचारून झालेलं आहे. ओके, गोविंद पानसरे हे गांधीवादी कार्यकर्ते होते, रझाकारांनी त्यांची हत्या केली होती. तर मराठवाडा मुक्ती संग्रामातलं पहिले शहीद व्यक्ती कोण आहेत? गोविंदराव पानसरे, ज्यांची हत्या रझाकारांनी केलेली होती. काँग्रेसचे संस्थानातील या लढ्याचे ते पहिले हुतात्मा आहेत. जोड्या लावला हा प्रश्न होता की गोविंद पानसरे. पुढे बघा, रझाकारांना उत्तर देण्यासाठी स्टेट काँग्रेसने सशस्त्र प्रशिक्षणाचे अनेक कॅम्प्स उभारले होते. यासाठीची जी कृती समिती होते त्याचे अध्यक्ष होते दिगंबरराव बिंदू. तुमच्या लक्षात येतो का हा प्रश्न? आता एका साईडला या लोकांची नावं होती, समोर या सगळ्या गोष्टी होती. पहिले शहीद, नंतर होतं की कृती समितीचे अध्यक्ष, आणि लेफ्ट साईडला दिगंबरराव वगैरे होते. त्याच्यानंतर पुढे बघा, 7 ऑगस्ट 47 ला म्हणजे स्वातंत्र्याच्या एक आठवडा आधी झेंडा दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. स्वामी रामानंद तीर्थांनी सुलतान बाजार येथे झेंडा सत्याग्रह केला. स्वामी रामानंद तीर्थ, स्वामींच्या अटकेनंतर नेतृत्व कुणाकडे आलेलं आहे? दिगंबरराव बिंदू आणि डॉक्टर कलकोल्हे. विद्यार्थ्यांचा झेंडा सत्याग्रह कुठल्या ठिकाणी झाला होता? उस्मानिया विद्यापीठांवरती झेंडा फडकवून त्यांनी हा सत्याग्रह केलेला आहे. तर झेंडा सत्याग्रह लक्षात घ्या. पहिले शहीद, सशस्त्र कृती समिती आणि झेंडा सत्याग्रह हे 3 पॉइंट आपण पाहिले आहेत. पुढे स्वामी रामानंद तीर्थांमधून थोडंफार बघूया. त्यांचं गाव कुठलं आहे? सिंदगी, विजापूर मधलं सिंदगी हे त्यांचं गाव आहे. शिक्षण त्यांचं गाणगापूर मध्ये झालेलं आहे. सोलापूरच्या नॉर्थ कोर्ट मध्ये त्यांनी शिक्षण घेतलं होतं. राष्ट्रीय शिक्षण संस्था अंमळनेर आणि पुणे या ठिकाणी त्यांनी पदवी मिळवली आहे. पारंगत, एम ए ला पारंगत म्हटलं जातं, तर MA पदवी त्यांनी तिथून मिळवलेली होती. आणि त्यांच्या शिक्षणानंतर दुसरी गोष्ट संन्यासाबद्दल बघूया. हिप्परगा येथे त्यांनी संन्यास घेतलेला आहे. सोलापूरच्या ठिकाणीच एक हिप्परगा नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी त्यांनी संन्यास घेतलेला होता. पंजाबचे संत किंवा कवी होते रामतीर्थ यांचे एक शिष्य होते नारायण स्वामी, यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतलेली होती. त्याच्यानंतर बघा, त्यांच्याशी संबंधित अनेक काही ठिकाणं आहेत. त्यातलं एक आहे अंबेजोगाई येथील जोगेश्वरी नूतन विद्यालय. या विद्यालयाचं पुनर्जीवन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे नारायण स्वामी, जोगेश्वरी नूतन विद्यालय, राष्ट्रीय शिक्षण संस्था अंमळनेर आणि पुणे, आणि सोलापूर नार्थकोट, ही सगळी नावं त्यांच्याशी संबंधित आपल्याला माहिती असली पाहिजेत. त्यानंतर स्वामी लोकसभेवर निवडून गेले होते आणि त्यांचा मतदारसंघ सुरुवातीला गुलबर्गा आणि नंतर औरंगाबाद सुद्धा होता. त्याच्यानंतर बघा, स्वामी रामतीर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पीस नावाची संस्था त्यांनी स्थापन केली होती 67 मध्ये, 1967 मध्ये स्थापन केली होती. ती कुठे? आंध्र प्रदेश मधला पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये आहे. आणि स्वामी ओंकारा यांचं एक आश्रम आहे, त्या ठिकाणी यांनी हे इन्स्टिट्यूट स्थापन केलेलं होतं. नेक्स्ट पेज वरती या. लहान संस्थाने एकत्र करून 5 मोठी राज्ये त्या काळी बनवण्यात आली. आतापर्यंत आपण 3 स्टेट बघितले, 3 स्टेटला कसं इन्व्हॉल्व्ह करून घेतलेलं आहे ते बघितलं. त्यावेळेस झालेले युद्धे आणि त्यातले लिडरशिप, नेते, हे सगळं लक्षात असलं पाहिजे आपल्याला. आता पुढे आपण जाऊया. लहान संस्थाने एकत्र करून 5 मोठी राज्य बनवण्यात आली होती. ती कुठली आहेत बघा? मध्य प्रदेश, राजस्थान, सौराष्ट्र, त्रावणकोर, कोचीन आणि पेप्सू नावाचं पण एक राज्य होतं. पेप्सू काय आहे? पटियाला अँड ईस्ट पंजाब स्टेट्स युनियन. पेप्सू नावाचं एक स्टेट सुद्धा सुरुवातीला होतं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा आपला पॉइंट आहे, संस्थानिकांना विशेष अधिकार देण्यात आले होते. नुकतंच त्यांना समाविष्ट करून घेतलं होतं, त्यांना काही विशेष सवलती देणं अपेक्षित आहे, जेणेकरून जास्त भडका नाही उठला पाहिजे. कर मुक्त तनखे, एकूण तनखे रक्कम 4.66 करोड.
4.66 करोड यांची पेन्शन जात होती, त्यांना पेन्शन इतकी दिली जात होती. पुढे गादी वारसा हक्काने त्यांना मिळत होती, तशीच चालू राहण्याचं पण मान्य केलं होतं. तुमचा मुलगा गादीवरती बसेल हे मान्य केलेलं आहे. याला नंतर कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा काही काळ स्थान दिलेलं आहे. आपण तुमची गादी कंटिन्यू होईल याला. तोफांची सलामी तुम्हाला मिळेल असंही आपण त्यांना परवानगी दिली होती. आणि तुम्ही खाजगी ध्वज सुद्धा बाळगू शकता अशी परवानगी सुद्धा सुरुवातीला दिली गेली होती. देणं गरजेचं होतं, जेणेकरून त्यांचा जो देशावरचा राग आहे, भारतावरचा राग आहे, तो कमी व्हावा ही एक इच्छा होती. आणि हळूहळू ते काढणं अपेक्षित होतं. ते नंतर काढून पण घेण्यात आलं आहे. तर हा या पॉईंटमध्ये तुम्हाला सगळ्यात चुकीचं वाटू शकतं. पॉईंट नंबर 4, खाजगी ध्वज देखील त्यांना खाजगी ध्वज सुद्धा देण्यात आलेला होता. ओके, नेक्स्ट आपला पॉइंट आहे तो जातीय हत्याकांडाबद्दलचा. ओके, याच्यामध्ये आतापर्यंत बघितल्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट जो आहे तो संस्थानिकांचे विलिनीकरण. तो टॉपिक नीट तुम्ही व्यवस्थित करणार आहात. ओके, 60 लाख लोक निर्वासित आले होते हे आपण पाहिलंय मगाशी. तो एक आकडा लक्षात ठेवा. 60 लाख लोक निर्वासित. आणि फाळणीच्या दरम्यान ज्या कत्तली झाल्या किंवा दंगली झाल्या त्याच्यामध्ये 5 लाख लोक मेले होते. हा एक आकडा लक्षात घ्या, 5 लाख लोक. 4.5 करोड मुस्लिमांनी भारतात राहणे पसंत केले होते. भारत सोडून जाणारे आणि भारतात राहणे असा हिशोब लावला तर भारतात राहणाऱ्यांची संख्या जास्त होती. किती आहेत? 4.5 करोड मुस्लिम भारतात राहत होते. पुढे बघा, नेहरूंचे त्या काळातले स्टेटमेंट्स काय काय. जातीयता हा मूलभूत प्रश्न आहे, देशाच्या एकात्मतेला सर्वात मोठा धोका आहे. अगेन फॉर युअर एसे कोट लिहू शकतात हे कामी. जातीयतेला मोकळे रान सोडले तर ती देशाची खांडोळी करेल. जातीयता ही युरोपियन फॅसिझमचीच एक आवृत्ती आहे. धर्मनिरपेक्ष राज्याखेरीज कोणतेही राज्य सुसंस्कृत म्हणता येणार नाही. हे सगळे स्टेटमेंट तुम्हाला एससी मध्ये कामाला येऊ शकतात. पुढे 1948 ला काँग्रेसचं जयपूरला एक अधिवेशन झालं होतं. त्या अधिवेशनात पटेल काय म्हणतात बघा, भारत हे खरेखुरे धर्मनिरपेक्ष राज्य बनवण्याचा काँग्रेसचा आणि सरकारचा निर्धार आहे. हिंदू राज्य ही एक वेडगळ कल्पना आहे. हे पटेलांचं मत आहे. हळूहळू तुम्हाला ते लक्षात येईल. पुढे बघूया आपण. हा, आता हे स्टेटमेंट कुणाचे असं विचारलं तर तुम्हाला कदाचित नेहरू वाटू शकतात, पण हे दोन स्टेटमेंट पटेलांचे ते लक्षात घ्या. हिंदू राज्य ही वेगळी कल्पना आहे आणि खरेखुरे धर्मनिरपेक्ष राज्य आम्हाला तयार करायचं आहे. आणि कुठे म्हणाले ते पण लक्षात घ्या. 1948 ला जयपूरचं अधिवेशन आहे काँग्रेसचं, त्या ठिकाणी पटेल म्हटलेले आहेत. आणि 1948 ला अजून एक आपण रेफरन्स बघितला होता, तुम्ही 2 पक्षाचे सदस्य राहू शकत नाही असा एक ठराव काँग्रेसनं पारित केला होता. त्यामुळे समाजवादी आणि साम्यवादी बाहेर पडले. याच्या आधी आपण डिस्कस करताना ते पाहिलेलं आहे. यामुळे त्यांना बाहेर पडावं लागलं, कारण ते काँग्रेसचे पण सदस्य राहायचे आणि त्यांचा समाजवादी पक्ष पण एक असायचा, काँग्रेस समाजवादी पक्ष. असंच साम्यवाद्यांचं पण होतं. तेव्हा तो ठराव झाला की तुम्ही एकतर आमचे राहा किंवा तुमच्या पक्षात जा. तेव्हा खूप जण ते बाहेर पडले होते. ते सुद्धा 48चा ठराव आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, राष्ट्रीय स्वयंसेवकचा रोल त्या काळातला काय काय ते आपण बघूया. त्यामध्ये आहे 1947 मध्ये नेहरू काय म्हणतात की RSS ही खाजगी सैन्याच्या स्वरूपातील संघटना आहे, नाझीच्या पावलावरती पाऊल टाकत आहे. RSS बद्दल असं स्टेटमेंट कोणाचं आहे? नेहरूंचं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 48 मध्ये गांधी हत्येनंतर RSS वरती बंदी आणण्यात आली होती आणि 49 ला ती बंदी उठवण्यात आलेली आहे. 48 ला बंदी आहे आणि 49 ला बंदी उठवण्यात आलेली आहे. आणि त्यांच्यावरती आपण बंदी आणलं पाहिजे या ठाम मताचे सरदार पटेल होते. सरदार पटेलांनी त्यांच्यावरती बंदी आणली होती. 49 ला उठवली, याच्या मागे सुद्धा नेहरू होते. नेहरू म्हणत होते की एखाद्या गटाचं किंवा संस्थेचं मत किती जरी जहाल असलं तरी सुद्धा आपण त्यांच्यावरती बंदी आणू शकत नाही. हे लोकशाही प्रिन्सिपलच्या विरोधी आहे. मग नेहरूने सांगितलं पटेल बाबा ते बंदी उठव. मग ती बंदी उठवण्यात आलेली आहे. ओके, तर नेहरूंचा जो तो थॉट होता तो बरोबर होता त्या ठिकाणी. ओके, तर पुढे बघा, पाकिस्तानच्या संबंधी काय काय मध्ये बघूया आपण. काही वाद सुरुवातीच्या काळात झाले होते ते बघूया. गांधीजींच्या उपोषणानंतर फाळणीची नुकसान भरपाई म्हणून द्यावयाचे 5.5 लाख रुपये देण्यात आले. पाकिस्तानला फाळणीनंतर 5.5 लाख रुपये द्यायचं असं ठरलं होतं. पटेल आणि नेहरू यांचं म्हणणं होतं, विशेषतः पटेलांचं म्हणणं असं होतं की आपण त्यांना आता 5.5 लाख रुपये दिले तर ते आपल्याच विरोधात यूज करतील
आता देणं उपयोगाचं नाही, कारण काश्मीरवरती त्यांनी हल्ला केला होता, हे लेटेस्ट उदाहरण होतं. पण गांधी तत्ववादी होते, जे ठरलंय त्याप्रमाणे आपण दिलंच पाहिजे, देत नाही तर मी बसतो उपोषणाला. मग गांधी उपोषणाला बसले, ते पाकिस्तानला आपल्याला 5.5 लाख रुपये द्यावे लागले आहेत. आणि ते एक पद्धतीने चांगलं सुद्धा आहे. ते एक स्टेटच्या डिप्लोमसीमध्ये महत्वाचा रोल प्ले करतं. भारताची एक इमेज अशी झाली की भारत डिप्लोमसीमध्ये किंवा करारामध्ये ज्या गोष्टी करतो ते मान्य करतोय आणि त्यानुसार वागतो. एक चांगली इमेज झाली. नाहीतर पुढं नवीन देश होता ना, जर पुढे आपल्याला अनेक देशांबरोबर करार करायचे होते, तर हे एक उदाहरण समोर आलं असतं तर आपल्यालाच प्रॉब्लेम झाला होता असता. ओके, पुढे लियाकत आणि नेहरू यांच्यात नेहरू लियाकत अली असा एक करार झाला बघा. कधीचा करार आहे हे लक्षात घ्या, एप्रिल 1950 चा करार आहे. आपापल्या देशातील अल्पसंख्याकांचे संरक्षण करणे या उद्देशाने हा करार झाला होता. ओके, प्रश्न येईल की अल्पसंख्याकांच्या संरक्षणाबाबतचा करार कुठला, तर नेहरू लियाकत अली आणि एप्रिल 1950 लक्षात घ्यायचं आहे. ओके, यास पटेलांचा पाठिंबा होता. नेहरू लियाकत अली कराराला पटेलांचा पाठिंबा होता. यावरती नाराज असणारी व्यक्ती कोण कमी बघा, श्यामा प्रसाद मुखर्जी आणि केसी नियोगी यांनी मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. केसी नियोगी होते आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी राजीनामे. नियोगी कुठं अजून एका ठिकाणी येतात, फायनान्स कमिशन मध्ये. केसी नियोगी किती नंबरचे आहेत, फर्स्ट नंबरचे आहेत. 5 नंबरचे कोण आहेत, महावीर त्यागी आणि आपले यशवंतराव चव्हाण 8 नंबरचे. खूप वेळा प्रश्न येऊन गेला, ते लक्षात घ्या. आता हे केसी नियोगी, महावीर त्यागी हे नेहरूंचे कट्टर विरोधक म्हणण्याऐवजी त्यांच्यावर टीका करणारे होते. संसदेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात टीका करायचे, तरी सुद्धा त्यांना फायनान्स कमिशन मिळालेलं आहे. ओके, असेच अनेक लोक होते, त्यांना लोकसभेचं सभापती पद पण दिलेलं आहे. ही लोकशाहीची चिन्ह असतात. ओके, पुढे कम्युनिस्टांबद्दल आपण थोडंफार आता बघूया. कम्युनिस्टांबद्दल बघा, फेब्रुवारी 48 मध्ये घोषणा केली की देशात आता सार्वत्रिक क्रांती सुरू झाली आहे. नेहरू सरकार साम्राज्यवादाचे आणि सारंजमवादाचे हस्तक बनले आहे. ओके, सार्वत्रिक क्रांतीची घोषणा कधीची आहे कम्युनिस्टांची, असा प्रश्न आला तर फेब्रुवारी 48 लक्षात घ्या. ओके, पक्षाने देशभर लढाऊ आंदोलन सुरू केले. त्याचा एक भाग होता रेल्वेचा संप. मार्च 49 मध्ये रेल्वेचा एक देशव्यापी संप झालेला आहे. मार्च 1949 लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर 51 मध्ये क्रांतीचा हिंसक मार्ग सोडून पक्षीय राजकारणात त्यांनी प्रवेश केला आहे. 51-52 ची त्यांनी निवडणूक लढवलेली होती. सुरुवातीला हिंसक असलेल्या या साम्यवाद्यांशी नेहरूंनी चर्चा करून त्यांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला. नेहरूंना साम्यवादाचे आर्थिक विचार पटत होते, पण त्यांचा मार्ग नेहरूंना पटत नव्हता. त्यांचे स्टेटमेंट्स आहेत, ते म्हणतात की आपण ते खाली बघणार सुद्धा आहोत की त्यांचे विचार मला पटतात पण त्यांचा मार्ग पटत नाही. हे असं नेहरू कोणाबद्दल बोलतात, तर साम्यवादांबद्दल बोलतात, ते लक्षात घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे 51 ला हिंसा सोडले, 51-52 ला निवडणूक आहे, लक्षात घ्या, तुम्हाला ते कनेक्शन जोडता येऊ शकतं. नेहरू एक करंजिया नावाच्या व्यक्तींना काय लिहितात बघा, जो पक्ष गंभीर सामाजिक आणि आर्थिक विचारांवरती आपली ध्येय धोरणे ठरवतील किंवा ठरवेल तो मी पसंत करेन. ओके, सामाजिक आणि आर्थिक विचारांवरती ध्येय असणारा पक्ष मला मान्य. कम्युनिस्टांमध्ये कितीही दोष असले तरी ते आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी गांभीर्याने काम करतात, पण त्यांच्या हिंसेचा मी निषेध करतो. जनसंघ व स्वतंत्र पक्ष यांना आर्थिक विचारांचा पाया नाही, ते शुद्ध फॅसिस्ट आणि सारंजमशाही पक्ष आहेत. ओके, नेहरूंचे मत ही कोणत्या पक्षाबद्दल विचारा, तिथं फक्त एक्सचेंज केलं जाऊ शकतं. ते कोणाला फॅसिस्ट म्हणतात आणि कोणाला आर्थिक विचाराचे म्हणतात ते लक्षात घ्या. कम्युनिस्टांच्या ठिकाणी जनसंघ टाकतील किंवा स्वतंत्र पक्ष टाकतील किंवा एक्सचेंज करतील, ते स्टेटमेंट आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. पुढे पुढचा आपला मुद्दा आहे तो भाषिक समस्येबद्दलचा आपला टॉपिक आहे. पुढे भारताचे ऐक्य हे जीवांचे ऐक्य असं रवींद्रनाथ टागोर म्हणतात. ओके, ते म्हणतात की भारताचं ऐक्य म्हणजे काय, भारतातल्या व्यक्तींमध्ये एकमेकांमध्ये असलेलं ऐक्य. आपण ज्या ऐक्याबद्दल आता बोलतो मोस्ट ऑफ टाइम, ते आपण प्रदेशाबद्दल बोलतो ना. एक आपली सध्याची घोषणा काय आहे ती, पुढचा टॉपिक, भारतात राजकीय शासकीय व आर्थिक ऐक्याची घडण मोघल काळात झालं, हे लक्षात घ्या. भारत एक संघ भारत कधी होता का, अशोकाचा काळ आपण बघितला, अशोकाच्या काळामध्ये सुद्धा साऊथ मधले काही स्टेट सोडून एक संघ भारत किंवा एक संघ भारत म्हणण्यापेक्षा त्याचं राज्य होतं ना, अशोकाचं राज्य होतं एवढ्या मोठ्या प्रदेशावरती.
त्याच्यानंतर डायरेक्ट मुघल येतात. मुघलांच्या काळात इतक्या मोठ्या प्रदेशावरती मुघलांचं राज्य होतं, पण तेव्हा सुद्धा एकसंध भारताची कॉन्सेप्ट भारतात नव्हती. वेगवेगळे राज्य होते, ते त्यांच्या त्यांच्या संस्कृती होत्या, त्यांची त्यांची भाषा होती. ओके, तर एक विशेष पाहायचं तर मुघल काळ आणि त्याच्यानंतर इंग्रजांविरुद्ध लढताना एक भारताची जी भूमिका आहे ती जास्त मोठ्या प्रमाणात पुढे आलेली आहे. ओके, मुघल काळ पण लक्षात ठेवा. इथे इंग्रजी वसाहतीकरणामुळे एकीकरणास पुष्टी मिळाली हे लक्षात घ्या. भारताच्या एकीकरणास पुष्टी इंग्रजांच्या वसाहतीकरणामुळे मिळाली. याच्या आधी भारत एक होता अशी भावना खूप कमी प्रमाणात दिसत होती. पुढे बघूया. देशाचे ऐक्य ही अत्यंत महत्वाची आणि इतरांहून अधिक महत्वाची बाब आहे. नेहरू ऐक्यांबद्दल भर देतात. पुढचं स्टेटमेंट, संबंध देशाचा आर्थिक विकास करणे हेच आपल्यापुढील सर्वात मोठे कार्य आहे असे नाही. लोकांचे मानसिक आणि भावनिक ऐक्य साधणे हे त्याहून मोठे काम आहे. म्हणजे आर्थिक विकासापेक्षा सुद्धा नेहरू ऐक्यास महत्व देतात हे लक्षात येतं आपल्याला. पुढे 1961 ला जी जनगणना झाली त्याच्यानुसार भारतात किती भाषा होत्या? 1549 भाषा होत्या. ते लक्षात घ्या, 1549. आणि आदिवासी लोकसंख्या 6% होती. हे फॅक्च्युअल डेटा विचारला जाऊ शकतो. अशोक मेहतांचं एक स्टेटमेंट आहे यावेळेचं, ते महत्वाचं वाक्य बघा काय आहे. संसद ही राष्ट्र जोडणारी महान संस्था आहे. संसद ही राष्ट्र जोडणारी महान संस्था आहे. जर त्याला आपण संसद समजलो तर, जर भाषणाचा व्यासपीठ समजलो तर ती महान संस्था होऊ शकत नाही. पुढे भाषा समस्या. भाषा समस्या काय काय बघा. 1950 मध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या 8th शेड्यूल मध्ये 14 भाषा आपण सुरुवातीला समाविष्ट केल्या होत्या. आपल्याला जीएसटीचा अभ्यास करताना माहिती आहे सुरुवातीला किती भाषा? 14. त्यानंतर ऍड झालेल्या भाषा आणि अमेंडमेंट बघा. 21वी अमेंडमेंट झाली 67 ला आणि सिंधी भाषा आपण ऍड केलेली आहे. 71वी अमेंडमेंट झाली आहे 1992 ला. तिथं कोकणी, मणिपुरी, नेपाळी भाषा ऍड झालेली आहे. त्याच्यानंतर 92nd 2003 बोडो, डोंगरी, संताळी, मैथिली. ओके, आणि 96 ला 2011 ला ओडिसाचं नाव आपण ओडिया असं केलेलं आहे. तर हे तुम्हाला जीएस2च्या अँगलने किंवा प्रिलिम्सच्या अँगलने सुद्धा लक्षात आहे. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी काय याला ट्रिक केला आहे का? ट्रिक्स केला असेल तर तुमच्या लक्षात काय ट्रिक आहे? फेमस ट्रिक आहे का सांगा मला पण. नाही, भाषा काय काय? बॉडमॉस. कशाला तुम्ही बॉडमॉस लक्षात ठेवले? बोडो, डोंगरी, पण संथाळी आधी आलं ना, मग तुमचं मैथिली नंतर येतं सिक्वेन्स नुसार. नाही, हा सिक्वेन्स लक्षात ठेवत असेल तर आपल्याला त्यांनी विचारलं सिक्वेन्स, तर तुम्ही कसं लक्षात ठेवणार? आधी बोडो, नंतर डोंगरी, नंतर संथाळी, नंतर मैथिली पण आलं पाहिजे. नाही, एकदम आला असेल तरी एक्झाम मध्ये प्रश्न आला तर तुम्ही खालीवर कसं करणार तो माझा प्रश्न. अल्फाबेटिकली BDSM नाही ना, MS उलट होऊन जातं. ठीक आहे, तर तुमच्या पद्धतीने तुम्ही काही लक्षात ठेवा, तुमचे लक्षात येईल. ते मी असं BDS ला असं लक्षात होतं की BDS मैथिली. तर माझी एक फ्रेंड आहे मैथिली, ती BDS, त्यामुळे मला ते BDS मैथिली असं लक्षात आहे की तुम्ही पण मैथिली नावाचे फ्रेंड बनवा आणि तिला BDS व्हायला सांगा. ते तुमच्या लक्षात राहील. पुढे टिळक, गांधीजी, राजगोपालचारी, सुभाषचंद्र, सरदार पटेल हे अहिंदी नेते होते. टिळक, गांधीजी, राजगोपालचारी कुठले होते? आताच्या कुठल्या राज्यामध्ये होते राजगोपालचारी? राजगोपालचारी कुठले होते? मद्रास, तमिळनाडूचे होते. राजगोपालचार्यांना विसरू नका. ओके, यांचा पक्ष कुठला? स्वतंत्र पक्ष. ओके, सुभाषचंद्र बोस कुठले होते? बंगाल. आणि सरदार पटेल गुजराती. हे सगळे अहिंदी लोक होते. गांधीजी पण गुजराती, टिळक मराठी. तरी सुद्धा यांनी हिंदीचं समर्थन केलं आहे. या सगळ्यांचं हे मत होतं की आपल्या भारताला एकत्र ठेवण्यासाठी हिंदी भाषा उपयोगी आहे. त्याच्या पुढे 1925 मध्ये काँग्रेसने आपल्या घटनेत बदल केलेला आहे. 1925 ला काँग्रेसने कामकाज शक्यतोवर हिंदुस्थानी भाषेत चालेल. ज्या वक्त्याला हिंदुस्थानी येत नाही तो इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषेत बोलू शकतो, असं 25 ला त्यांच्या घटनेत बदल झालेला होता. त्याच्यानंतर 28चा नेहरू रिपोर्ट आपण अभ्यासलेला आहे. हिंदी ही देशाची सामान्य भाषा होईल, देवनागरी वा उर्दू मध्ये लिहिलेली जाईल, परंतु इंग्रजी काही काळ वापरात राहील, असं नेहरू रिपोर्ट मध्ये सांगितलं. तेच आपण घटनेमध्ये पण घेतलेलं आहे. पुढे घटना समितीमध्ये किंवा घटना सभेत
दोन मुद्द्यांवरनं भाषेविषयी वाद झाले होते. पहिला वाद होता, इंग्रजीची जागा कोण घेणार, हिंदी घेणार का हिंदुस्थानी घेणार आहे. तर हिंदुस्थानी कुठली भाषा आहे याच्याबद्दल काही आयडिया नाही. तर हिंदुस्थानी कुठली भाषा होती की नाही मी गुगल सर्च करून पाहिलंय, पण त्याच्याबद्दल थोडीफार माहिती आपण खाली येते, आपण बघूया. त्यास किती काळ द्यावा, किती काळ इंग्रजी ऐवजी दुसऱ्या भाषा येईल आणि त्याला किती काळ द्यायचा, आणि येणार तर कुठली भाषा येणार, हिंदी का हिंदुस्थानी, हा एक मुद्दा होता. पुढे बघा, हिंदी आणि हिंदुस्थानी याच्यामध्ये काँग्रेस पक्षातच फूट पडली होती. गांधी, नेहरू, आझाद हे देवनागरी किंवा उर्दू लिपीतील हिंदुस्थानीचे समर्थक होते. देवनागरी लिपी किंवा उर्दू मधली हिंदुस्थानी भाषा, देवनागरीतील हिंदी हीच राष्ट्रभाषा व्हावी अशी मागणी करणारा दुसरा एक वर्ग होता. आज जी आपण हिंदी म्हणतो तीही देवनागरी लिपीतील हिंदी असं म्हणणारे काही लोक होते, पण यांच्या विरोधात उर्दू किंवा देवनागरी लिपीतील हिंदुस्थानी एक भाषा होती, त्याला हिंदुस्थानी म्हटलं जायचं. ती गांधी, नेहरू, मौलाना आझादांचं मत होतं. ओके. पुढे काँग्रेस पक्षातच दोन गट पडले होते. शेवटी काँग्रेसच्या विधिमंडळातील सदस्यांनी मतदान केलं आणि तिथे 77 वर्सेस 78 मताने हिंदुस्थानी विरुद्ध हिंदी स्वीकारण्यात आली. एक मत फक्त हिंदीला जास्त पडलं, त्यामुळं आपण हिंदी ही भाषा निवडलेली आहे. ओके. तर हा प्रश्न विचारला तर आपण लक्षात ठेवा, 77 वर्सेस 78 कुठं चाललंय, हे फक्त काँग्रेस अंतर्गतच चाललंय, संसदेमध्ये नाही किंवा असेंब्लीमध्ये नाही. ओके. पुढे इंग्रजीची जागा हिंदीने किती काळात घ्यायचा यावरून हिंदी भाषिक आणि अहिंदी भाषिक प्रदेशांमध्ये दुफळी माजली होती. तर ते काय बघा, त्यातून शेवटी तडजोड काय झालं, घटनेमध्ये देवनागरी लिपी आणि आंतरराष्ट्रीय संख्यावाचक अंक असलेली हिंदी ही राजभाषा, राष्ट्रभाषा नव्हे, राजभाषा म्हणून स्वीकारण्यात आलेली आहे. आपल्याला राष्ट्रभाषा नाही, आपल्याला राष्ट्र फूल, राष्ट्र प्राणी असलं काही नाही, की आपण जरा वाघ आणि कमळ किमळ जे म्हणतो असं आपल्या कुठेच आपण मेन्शन केलेलं नाही, की ते असं फ्लोनी येत चालले ना, आपण ते कंटिन्यू करू. ओके. तर आपली जी हिंदी आहे ती काय आहे, राजभाषा. राष्ट्रभाषा राजभाषातला काय फरक आहे, कामकाजाची भाषा म्हणजे राजभाषा. राष्ट्रभाषा म्हणजे तुम्ही त्याला एक्सेप्ट केलं की तुम्ही सगळ्यांनी त्या भाषेत कम्युनिकेट केलं पाहिजे, असं आपण काही केलेलं नाही. ओके. पुढे सरकारी कामकाजात इंग्रजी 1965 पर्यंत वापरली जाईल, नंतर तिची जागा हिंदी घेईल. 1965 लक्षात घ्या, घटनेतील तरतूद आहे. तथापि नंतर ही आवश्यक तेवढा काळ इंग्रजी वापर चालू ठेवायचा अधिकार संसदेला राहील. हिंदीचा विकास व प्रसार करण्यासाठी जबाबदारी सरकारवरती असेल. त्यासाठी एक आयोग आणि संसदीय समिती नेमली जाईल. राज्याची राजभाषा विधिमंडळ ठरवेल. राज्य आणि राज्य केंद्र यांच्यातील संपर्क भाषा हिंदी असेल, असं 65 पर्यंत म्हणलं होतं, पण त्यानंतर आपण इंग्लिश एक्सटेंड केलेलं आहे. आता राज्यामधलं संभाषण इंग्लिश किंवा हिंदी दोन्ही भाषेत होतं. ओके. पुढे पण हिंदी समर्थकांनी तिचा विकास व प्रसार करण्याकडे दुर्लक्ष केले. उलट शुद्धीकरणाच्या नावाखाली हिंदीत संस्कृत शब्दांचा वापर वाढवून ती अवघड केली. अहिंदीच नाही तर हिंदी लोकांनाही ती अवघड वाटू लागली होती. म्हणजे जसं पुणेरी लोक मराठीला करतात तसाच हा प्रकार झालेला आहे. ओके. रेडिओवर हिंदी बातम्या सुरू झाल्या की लोक रेडिओ बंद करत असत हिंदी बातम्या सुरू झाल्या तर. नेहरू एकदा म्हणाले होते की इतकी अवघड पद्धतीनं वृत्त निवेदन असते की कधी कधी मलाही समजत नाही. ओके. तर इतक्या अवघड पद्धतीने ते करून ठेवलेलं होतं. त्याच्या पुढे राज्यभाषेवरील तीव्र मतभेद 56 ते 60च्या काळात आहेत. या काळात तो विषय अधिकच स्फोटक झाला होता आणि यातूनच फुटीर प्रवृत्ती उघडकीस आल्या होत्या. यामध्ये 55ला आपण राजभाषा आयोग, एक फॅक्च्युअल डेटा तुमच्या समोर आलाय, आणि 56ला या राजभाषा आयोगाचा अहवाल आलाय. त्यांनी काय काय सांगितलं बघा, त्यांच्या शिफारसी, सरकारी कामकाजात इंग्रजीच्या जागी हिंदीचा वापर वाढत जावा आणि 1965 पर्यंत ते पूर्ण व्हावे असं यांनी सांगितलेलं आहे 55च्या कमिटीनं. या शिफारसी आयोगातील या शिफारसीला दोन सदस्यांनी विरोध केला. त्या दोन सदस्यांची नावं काय आहेत बघा, सुनीती कुमार चॅटर्जी आणि पी सुब्बरायन, या दोघांनी त्याला विरोध केला होता. यांनी आरोप केला की आयोग हिंदी धार्जिन आहे. आपण सुचवले की इंग्रजीचा वापर असाच चालू ठेवावा आणि यांनी सुचवलं की इंग्रजीचा वापर असाच कंटिन्यू करा. या आयोगातील दोघा व्यक्तींची नावं लक्षात ठेवा, चॅटर्जी आणि सुब्बरायन. विरोधाभास असा होता की प्राचार्य चॅटर्जी हे बंगालच्या हिंदी प्रचारिणी सभेचे संचालक होते, तरी सुद्धा त्यांनी त्याला विरोध केलेला आहे. ओके. त्याच्या पुढे हा अहवाल संसदेच्या संयुक्त समितीने तपासला. त्यांच्या शिफारसीनुसार
राष्ट्रपतींनी 60 मध्ये असा अध्यादेश दिला आहे. काय अध्यादेश आहे त्यांचा बघा. 1965 नंतर हिंदी प्रमुख राजभाषा होईल. इंग्रजी सहकारी राजभाषा म्हणून चालू राहील. तिच्या वापरावरती कोणतेही निर्बंध असणार नाहीत. ओके. यानंतर केंद्र सरकारने हिंदीचा विकास आणि प्रसारासाठी अनेक उपाय योजण्यास सुरुवात केली. हिंदी विकासासंबंधित उपाय काय आहेत बघा. हिंदी संचलनालयाची स्थापना केली आहे. हिंदी प्रमाण ग्रंथाचे प्रकाशन करणे. UPSC मध्ये पर्यायी माध्यम म्हणून हिंदीचा वापर सुरू केला होता. ओके. याने अहिंदी लोकांच्या मनात संशय उत्पन्न झाला. आपली भाषा आणि आपल्या संस्कृतीवरती हिंदीचे प्रभुत्व निर्माण होईल. सरकारी नोकऱ्यांमध्ये हिंदी प्रदेशाचे प्राबल्य निर्माण होईल अशी शंका उत्पन्न झाली. यातून हिंदीस विरोध वाढत गेला होता आणि जास्त करून साऊथ मधून याला विरोध होत होता. पुढचा मुद्दा बघा. सी राजगोपालचारी सुद्धा हिंदीस विरोध करू लागले होते. वरती आपण बघितलं ते समर्थक होते, पण नंतर नंतर त्याचा विरोध करायला सुरुवात झाली आहे. दक्षिण हिंदी प्रचारिणी सभेचे अध्यक्ष होते. वरती बंगाल प्रचारिणी सभेचे बघितले आपण, आता हे दक्षिण हिंदी प्रचारिणी सभेचे अध्यक्ष आहेत. हे त्यांचं काय मत आहे बघा. हे मत विचारलं जाईल आणि कोणी म्हटलं विचारलं जाईल. ते म्हणतात की हिंदी लोकांना इंग्रजी जितकी परकीय वाटते तितकीच अहिंदी लोकांना हिंदी परकीय वाटते. हे राजगोपालचारी यांचं मत आहे. आता या हिंदीच्या वादामध्ये हिंदी समर्थक कोण कोण बघा. पुरुषोत्तम टंडन, सेठ गोविंददास, राम मनोहर लोहिया. राम मनोहर लोहियांची जी पार्टी होती संयुक्त समाजवादी पक्ष आणि जनसंघ, इतके सगळे समर्थक होते. या दोघांनी 57 मध्ये हिंसक आंदोलन सुरू केलेलं होतं. दुकान व इतर इंग्रजी फलकांवरती काळे फासणे, जे मनसे करायचं आपल्याकडं किंवा अधूनमधून करतो, तर तसं त्यांनी त्यावेळेस आंदोलन केलेलं आहे. नेहरूंची भूमिका काय होती बघा. राजभाषा म्हणून हिंदी कोणत्याही प्रदेशावरती लादली जाणार नाही. अहिंदी लोकांची इच्छा लक्षात घेऊन हिंदीच्या संक्रमणाची गती ठरवावी. हा एक मुद्दा जर तुम्ही सोडला की हिंदी जबरदस्ती करणं देशावरती चुकीचं जरी असलं तरी प्रत्येक राज्याची आपली आपली एक भाषा असते, ती भाषा टिकवली पाहिजे. मनसेच्या इतर बाबतीत माझं काही मत पटत नसले तरी मला त्यांचं ते मत पडतं. महाराष्ट्रामध्ये आपण मराठीला महत्व दिलं पाहिजे. तसंच कर्नाटकमध्ये कन्नड, गुजरातीवाल्यांनी गुजराती बोला. तुमच्या भाषा संपली आणि पाठोपाठ संस्कृती पण संपली आहे. आपलं दुर्भाग्य एवढं आहे की मला साऊथ मध्ये तुम्ही जाऊन बघा, ते अगदी यांनी आपुलकीने आपली भाषा बोलतात आणि तुम्ही हिंदी बोलला तर तुमच्याकडे बघत पण नाही. इंग्लिश नो, तमिळ नो, तर गो म्हणतात ते ठरलेलं असतं. तर इतके ते त्यांच्या भाषेबद्दल हे आपल्याला नाही. मला आपल्या लोकांचे आश्चर्य वाटतं. मराठी माणूस बघा की समोरचा व्यक्ती अमराठी असला तरी त्याला मराठी येत असतं, तो मराठीत बोलतोय, पण आम्ही हिंदीमध्ये बोलतोय. भैया वो देना तर म्हणते की काय देऊ, तरी आम्हाला आपली हिंदी कंटिन्यू असते. तर आपण हे तरी लक्षात घ्यायचं ना. आपण आपल्या ठिकाणी सुरुवात करूयात मी मराठीतून. त्याला मराठी येत नसेल तर मग दुसरी भाषा बोललं पाहिजे. ओके. आणि ते सध्या प्रॉब्लेम तो झाला की नवीन मराठी लेखक येत नाही. 40-50 वर्षापूर्वी आपलं साहित्य बघा आणि आताचं साहित्य बघा, खूप फरक आहे. जमीन आसमानचा फरक झालेला आहे. मराठी लोकांची मुंबई नाही अशी अवस्था होती, तर पुण्यावरती येऊन ठेवलंय. पुण्यामध्ये सुद्धा आपलं मोडकं तोडकं आपण काहीतरी हिंदी बोलत असतो. समीर चौगुले सारखं बघता ना तुम्ही, समीर चौगुलेला तशा प्रकारची आपली मराठी झालेली आहे. ओके. तर आपण आपल्या भाषेत बोललं पाहिजे. तुम्ही इव्हन आपल्या कार्यक्रमाला, परवा तुम्ही आला असेल कार्यक्रम, इथे खाली कार्यक्रम झाला सत्काराचा, त्यावेळेस एक ऑफिसर आले होते, DCP झोन 1 पुणे, DCP झोन 1. ओके. तर ते पंजाबी आहेत स्वतः, संदीप सिंग गिल. तर त्यांना मराठी नीट व्यवस्थित येत नाही, म्हणजे टोन येत नाही. तसं त्यांना बोलता येतं पण त्यांना टोन येत नाही. पण त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये कंपल्सरी केलं मराठी बोलायचं. मराठी नाही बोललात तर 100 रुपये फाईन आहे. कारण त्याला ते जाणवलं की सीख माणूस आहे तर लगेच समोरचा येणारा व्यक्ती हिंदीत बोलायचं. त्याने ते कंपल्सरी केलं. मराठीत मला येतं ना मराठी, तू बोल ना मराठी. तर हे मराठी लोकांचा आपला प्रॉब्लेम आहे. आपण मराठी बोललं पाहिजे. रादर आपल्याला असं, मला असं वाटतं की मराठी बोलणं आपण कमी लागतं. मी हिंदी किंवा इंग्रजीत बोललो की काहीतरी भारी वाटतं. आणि माझं ऑब्झर्वेशन, मुली जास्त इंग्रजी बोलतात. नो नीड. महाराष्ट्रात आपण राहतो ना, मराठी आहे ना, आपली मराठी खूप सुंदर आहे. आणि मराठी इतकी प्रगल्भ भाषा आहे की मराठी सारखी प्रगल्भ भाषा तुम्हाला सापडणार नाही. ठीक असो, चला पुढे चला.
हिंसक आंदोलनं झाली हे आपण बघितलं. आता नेहरूंची भूमिका एक बघूया. राजभाषा म्हणून हिंदी कोणत्याही प्रदेशावरती लादली जाणार नाही. अहिंदी लोकांची इच्छा लक्षात घेऊन हिंदीच्या संक्रमणाची गती ठरवावी. या मतात समर्थन देणारे कोण होते? प्रजा समाजवादी पक्ष आणि सीपीआय. आता एक समाजवादी पक्ष आहे, संयुक्त समाजवादी पक्ष, वरती बघितला आपण, तो हिंसक आंदोलन करतो हिंदीसाठी. आणि त्याच्याच बरोबर प्रजा समाजवादी पक्ष आहे, तो मात्र म्हणतो नेहरूंचं मत बरोबर आहे, आपण सक्ती करू शकत नाही. दोघं उलट करू शकतात, एक्सचेंज करू शकतात, ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर जोपर्यंत लोकांना इंग्रजी हवी आहे तोपर्यंत ती पर्यायी भाषा म्हणून मी राहू देईन आणि निर्णय अहिंदी लोकांवरती सोपवेन, हिंदी लोकांवर नाही. दक्षिणेतील लोकांना हिंदी शिकवायची नसेल तर त्यांनी शिकू नये. हे स्टेटमेंट नेहरूंचे आहे, ते लक्षात घ्या. पुढे 1965 नंतर इंग्रजी चालू ठेवण्यावरती घटनेने जो निर्बंध घातलेला तो दूर करण्यासाठी 63 मध्ये राजभाषा कायदा करण्यात आला. 1963 चा राजभाषा कायदा लक्षात घ्या. पण त्यातील भाषा संदिग्ध होती. इंग्रजी भाषा हिंदीच्या व्यतिरिक्त वापरात राहू शकेल. शकेल या शब्दांवरून वाद होता, पॉसिबिलिटी होती, फिक्स असं काही बोललं गेलं नव्हतं, त्यावरून पण वाद झाला. अहिंदी लोकांनी यावर आक्षेप घेतला. शकेल ऐवजी राहील अशा शब्दाची त्यांनी मागणी केलेली होती. नंतर नेहरूंचा मृत्यू झाला आणि 26 जानेवारी 65 हा दिवस जवळ येईल तसा अहिंदी लोकांची अस्वस्थता वाढत गेली होती. डीएमके आणि राजगोपालचार्यांनी अमेंडमेंट करून इंग्रजी हीच राजभाषा करावी अशी मागणी केली. डीएमके आणि राजगोपालचारी. 17 जानेवारी 65 रोजी डीएमकेने मद्रास राज्य हिंदी विरोधी परिषद भरवली. कधी आहे? 17 जानेवारी 65 ला. 26 जानेवारी हा दिवस दुखवटा पाळावा असे आव्हान केले गेले. यानंतर हिंदी विरोधी मोहीम व्यापक होत गेली. विद्यार्थ्यांनी त्यात पुढाकार घेतला. 4 विद्यार्थ्यांनी स्वतःस जाळून घेतले. त्याच्यानंतर हे मुद्दे तुम्ही 1993च्या मंडल कमिशनच्या वेळेस पण पाहिले असतील. कधी पाहिलं नसेल तर युट्यूब वरती जाऊन बघा, तिथं सुद्धा काही लोकांनी असं स्वतःला पेटून घेतलेलं होतं. आणि खालील मंत्र्यांनी त्या मुद्द्यांवरून राजीनामे दिले होते. सी सुब्रमण्यम आणि अलागेशन हे 2 केंद्रीय मंत्री होते की ज्यांनी राजीनामा दिला होता. हे सी सुब्रमण्यम कोण? हरित क्रांतीच्या वेळेस आपले कृषी मंत्री होते. हे सी सुब्रमण्यम, त्यांनी राजीनामा दिला. पुढे 2 महिन्याहून अधिक काळ हिंसक आंदोलन चालू होते. तमिळनाडूमध्ये सत्तेवर काँग्रेस पक्षच होता. आंदोलनाची व्यापकता लक्षात आली नाही. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. गोळीबारामध्ये 60हून अधिक माणसे मारली गेली होती. आंदोलकांबद्दल आस्था असणारी एकच व्यक्ती केंद्रीय मंत्रिमंडळात होती, ती म्हणजे इंदिरा गांधी. त्या काळच्या त्या प्रसारण मंत्री होत्या. त्यामुळेच किंवा यामुळेच ती साऊथ मध्ये इंदिरा अम्मा म्हणून खूप जास्त फेमस आहेत त्या. त्या चेन्नईला पोहोचल्या आणि तमिळ जनतेचा विश्वास त्यांनी संपादन केला. त्या जेव्हा प्रधानमंत्री झाल्या तेव्हा 1967 मध्ये 63च्या राजभाषा कायद्यात दुरुस्ती केली. 63चा कायदा 67ला दुरुस्ती करून जो काही संदिग्ध शब्द होता तो काढून टाकण्यात आला. इंग्रजी सहकारी भाषा म्हणून कायम राहील. भाषेच्या विषयावरती अहिंदी राज्यांना वेटो पॉवर सुद्धा या कायद्यानुसार देण्यात आला आहे. याच वेळी संसदेत त्रिभाषा सूत्राचा ठरावही केला गेला. 67 पासून भाषा हा विषय राजकीय गतिविधीतून नाहीसा झाला. एक इथं आपण एक